ची संकल्पना ती तिथून उभी झाली होती आणि त्यासाठी आदरणीय प्राध्यापक डॉक्टर काशीकर सर आणि आदरणीय प्राध्यापक डॉक्टर जांभूळकर सर या दोघांनी आपल्याला तितकाच पाठिंबा दिला होता. ती हिंमत, तो दिवस, तो स्टेज, तो सगळा क्षण आठवला की अंगावर एकदम म्हणजे असं अंगामध्ये एक लढण्याची ताकद ती म्हणजे अगदी संचारते. तो दिवस आजही आठवतो, त्याला कोणी विसरू शकत नाही. आणि यासाठी सगळ्यात मोठं श्रेय जातं आमच्या आदरणीय डॉक्टर काशीकर सर आणि डॉक्टर जांभूळकर सर यांना आणि बाकी सगळ्यांना. मुळामध्ये इतकंच नाही तर बाकी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांच्या स्वतंत्र विचारसरणीला सरांनी तितकंच पाठिंबा देऊन तितकंच आर्थिक सुद्धा सहाय्य देण्यामध्ये त्यांनी कोणतीही कचुराई केली नाही. त्यामुळे सुद्धा आम्ही या डिपार्टमेंटचे ऋणी आहोत. इथे आलेल्या माझी विद्यार्थ्यांना सगळ्यांना ते दिवस माहिती आहेत. म्हणून त्या दिवसांच्या त्या क्षणाला उजाळा देण्यासाठी आणि इथं माझी विद्यार्थ्यांच्या या मेळाव्यात अगदी थोड्या वेळातच कार्यक्रमाला सुरुवात होईल. कार्यक्रमाला मान्यवर उपस्थित होतील आणि कार्यक्रमाची सुरुवात होईल. मी माझे मित्र आदरणीय प्राध्यापक प्रज्ञानंद माटे यांना विनंती करतो की लवकरात लवकर त्यांनी इथे येऊन त्यांनी या स्टेजची जिम्मेदारी सांभाळावी आणि कार्यक्रमाला सुरुवात करावी. धन्यवाद. धन्यवाद सर. पदव्युत्तर राज्यशास्त्र विभाग, माजी विद्यार्थी संघटना यांच्या आज आपण बैठकीचं आयोजन केलेलं आहे. या बैठकीनिमित्त उपस्थित सर्व माजी विद्यार्थी, प्राध्यापक वृंद तसेच विविध क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवणारे सर्व माजी विद्यार्थ्यांचं मी प्रज्ञानंद माटे सर यांचं सहर्ष स्वागत करतो. या बैठकीनिमित्त आपल्यामध्ये सर्वात वयोवृद्ध किंवा सर्वात वयोवृद्ध तरुण असणारे डॉक्टर जोगेंद्र गवई सर यांना मी या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवावं अशी मी विनंती करतोय. तद्वतच आपल्यामध्ये उपस्थित माजी विभाग प्रमुख डॉक्टर मोहन काशीकर सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आजच्या बैठकीमध्ये प्रमुख अतिथीचं स्थान ग्रहण करावं. तद्वतच माननीय डॉक्टर विकास जांभूळकर सर विभाग प्रमुख राज्यशास्त्र विभाग यांनी सुद्धा आपलं स्थान ग्रहण करावं अशी त्यांना विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर गवई सर यांचं स्वागत विकेश तिमांडे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. गवई सरांचं. आजच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले सन्माननीय माजी विभाग प्रमुख डॉक्टर मोहन काशीकर सर यांचं स्वागत प्राध्यापक डॉक्टर विठ्ठल चौधरी सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच डॉक्टर विकास जांभूळकर सर विभाग प्रमुख राज्यशास्त्र विभाग यांचे स्वागत सन्माननीय डॉक्टर प्राध्यापक सातपुते सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो.
धन्यवाद सर. मी बैठक सुरू करण्यापूर्वी या संघटनेची स्थापना एकंदरीत थोडंसं त्याचं ऐतिहासिक पार्श्वभूमी काय असलेली आहे याच्यावर थोडासा ओझरता प्रकाश टाकणार आहे. मी स्वतः 2020चा या विभागाचा पासआउट विद्यार्थी आहे. त्यानंतर आम्ही कोविडचा जो संक्रमणाचा काळ आहे त्यामध्ये सगळ्यांनीच आपण आपलं विभागाशी जे काही संबंध होते ते थोडक्यात दुरावल्यासारखे झाले होते. त्यानंतर सन्माननीय डॉक्टर विकास जांभूळकर सर यांची विभाग प्रमुख म्हणून नेमणूक झाली आणि आम्ही 2020च्या बॅचचे सगळे विद्यार्थी सरांना शुभेच्छा देण्याकरिता आलो होतो. त्यानिमित्ताने सरांनी सूचना केली की आपण या सगळ्या माजी विद्यार्थ्यांनी एकंदरीत एकत्रित यावं आणि त्यानिमित्ताने आपण माजी विद्यार्थी संघटनेची एक संघटना स्थापन करावी अशी सरांनी आम्हाला सूचना केली. त्याचं फलित म्हणजे आम्ही 5 मे 2023 रोजी 2019, 20 आणि 21च्या बॅचची काही मंडळी, कारण आमचा संपर्क हा मर्यादित असल्यामुळे आम्ही त्या संघटनेमध्ये त्या फक्त 3 बॅचचे विद्यार्थी आम्ही जोडू शकलो आणि सोबतच आमचे गेले 2 वर्ष हा प्रयत्न असला होता की सर्व बॅचचे विद्यार्थी ऑन एका बोर्डवर यावे आणि त्यानिमित्ताने आम्ही तसे प्रयत्न पण केले आणि आम्हाला त्यामध्ये काही प्रमाणात यश पण मिळाले. तसेच आम्ही विभागासोबत एक भारतीय संविधान दिवसाचा कार्यक्रम घेतला आणि सोबतच माजी विद्यार्थी संघटनेकडनं एक करिअर गायडन्स नावाचा पण एक सुंदर असा कार्यक्रम आम्ही विभागासोबत घेतला होता आणि त्यानंतर या एकंदरीत संघटनेची सुरुवात झाली असं आपल्याला दिसतं. तर आज आपण प्रामुख्याने या विभागाचे 80 वर्ष पूर्ण होत आहेत. या 80 वर्ष पूर्तीनिमित्ताने आपल्या सर्व माजी विद्यार्थ्यांना एकत्रित आणून आणि सोबतच जे काही आपण आज चर्चेचे मुद्दे ठेवलेले आहेत त्या चर्चेच्या मुद्द्यांमध्ये प्रामुख्याने असे आहेत. राज्यशास्त्र विभागासोबत आपल्याला विविध कार्यक्रम कसे सूचित करता येईल किंवा तुमच्या माध्यमातून सूचित करण्यात यावे. सोबतच माजी विद्यार्थ्यांतर्फे विभागाकरिता देण्यात येऊ इच्छिणाऱ्या योगदानावर आपल्याला चर्चा करायची आहे. सोबतच लोकोपयोगी व विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या वैयक्तिक यशाकरिता माजी विद्यार्थ्यांचा आपल्याला सत्कार समारंभ सुद्धा आयोजित करायचा आहे आणि सोबतच ही कार्यकारिणी एका मर्यादित बॅचकरिता होती किंवा मर्यादित बॅचचे याच्यामध्ये सभासद आणि एकंदरीत सगळी व्यवस्था होती. तर या सगळ्या कार्यकारिणीचं आपण पुनर्गठनसुद्धा करणार आहोत या बैठकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये. तसं या बैठकीचं एक मांडणी असणार आहे. तर मी माननीय विभाग प्रमुख विकास जांभूळकर सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी बैठकीला थोडक्यात संबोधित करावं. धन्यवाद प्रज्ञानंद. आजच्या या 80व्या सेलिब्रेशनमध्ये डिपार्टमेंटच्या 80व्या वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी आपण इथे सगळे जमलेलो आहोत. त्याचा दुसरा टप्पा म्हणजे ॲल्युमनाय असोसिएशनची मीटिंग. या मीटिंगसाठी आपल्याला अध्यक्षस्थान म्हणून लाभलेले डॉक्टर जोगेंद्र गवई सर आणि विशेष अतिथी म्हणून लाभलेले डॉक्टर काशीकर सर आणि विविध बॅचेसमधनं आज इथे उपस्थित सगळी आमची जुनी मंडळी आपल्याला बघून मला खरंच खूप चांगलं वाटत आहे. आपण सर्वांचं मी स्वागत करतो आणि ॲल्युमनायच्या मीटिंगचा संदर्भ जसं प्रज्ञानंदनी ऑलरेडी सांगितलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त मला असं सांगायचं आहे की ॲल्युमनायचा प्रयत्न हा काही पहिला नाही. याचा अगोदरही प्रयत्न आपण केलेले आहेत. 15-16ला आपण केलं होतं आणि त्यावेळेसही आपण बॉडी तयार केली होती पण ते फारशी काही टिकू शकली नाही. त्याच्यामधनं काही ॲक्टिव्हिटी निघून आलेलं नाही. मग आम्ही परत प्रयत्न जसं प्रज्ञानंदनी सांगितलं तशा पद्धतीने परत एकदा प्रयत्न केलं आणि असं केलं की जास्तीत जास्त आता थोडंसं सिरियसली या मुद्द्याला घेऊन आपण याला एक चांगलं स्वरूप द्यायचं आणि 80 इयर्सचं निमित्त आम्ही साधलं आहे. त्याकरिता
जेणेकरून तुम्ही हा निमित्त एकतर चांगला निमित्त होतोच आणि या निमित्ताच्या अवतीभोवती आपण सर्वांशी भेटणंही होईल आणि एक प्रदीर्घ काळापर्यंत आपलं सातत्याने भेट होत राहणार आहे. जसं की तुम्हाला सांगितलं मगाशी की कंटिन्युअसली वी आर गोइंग टू हॅव प्रोग्राम्स इन धिस मंथ, नेक्स्ट मंथ ॲज वेल ॲज इन द मंथ ऑफ मार्च, राईट. तर कॉन्स्टंटली वी आर गोइंग टू हॅव प्रोग्राम्स. बट देन वी ऑल्सो थॉट की विभागाच्याच पातळीवर सगळ्या गोष्टी होत नाही आणि इट इज नॉट ऑल द टाईम पॉसिबल. आणि म्हणून वी नीड टू हॅव ए व्हेरी स्ट्रॉंग ॲल्युमिनाय which can carry forward those both academic, co-curricular आणि career related activities, right. तर आणि तो रीच आउट जो आहे जेवढी शक्यता म्हणजे विभागाचे लिमिटेशन्स आहेत प्रत्येक जागी रीच आउट करण्याचे, ते रीच आउट करण्याचं काम ॲल्युमनाय असोसिएशनच्या माध्यमातून करता येऊ शकेल आणि ते चांगल्या पद्धतीने होऊ शकतं, ही सुद्धा एक भूमिका आहे. वी इन द डिपार्टमेंट म्हणजे मी नेहमीच सांगत असतो आणि सगळ्यांना माहीतच आहे, वी ऑलवेज से की वी आर ए मास्टर सायन्स. मी मगाशी पण बोललो, आम्ही म्हणतो आम्ही मास्टर सायन्स आहे, पण आमचा इम्पॅक्ट काय आहे हा आम्हाला माहीत आहे, राईट. वेअर आर वी इम्पॅक्टिंग? आणि आमचं हा जो विषय आहे नियरली सगळ्या कॉलेजेसमध्ये आहे, ऑलमोस्ट सगळ्या अंडरग्रॅड प्रोग्राममध्ये आहे. आणि डिस्पाईट दॅट की आपल्याकडे अंडरग्रॅड प्रोग्राम आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन प्रोग्राम आहे, PhD रिसर्चचं प्रोग्राम आहे आणि आपली संख्या म्हणजे कोणत्याही इतर दुसऱ्या विद्याशाखेच्या संख्येपेक्षा कुठेही कमी नाही आहे. हे असून सुद्धा द काइंड ऑफ इम्पॅक्ट दॅट वी हॅव ऑन द अकॅडेमिया इज व्हेरी लेस. द काइंड ऑफ इम्पॅक्ट दॅट वी हॅव ऑन द पब्लिक पॉलिसी इज व्हेरी लेस, राईट. तर आपला जो व्हॉल्यूम आहे, आपला जो आवाज आहे त्याला ॲम्प्लिफाय करायची गरज आहे. हे कित्येकदा विद्यापीठाच्या प्लॅटफॉर्मवरनं होऊ शकत नाही, त्याला ऑल्टरनेटिव्ह प्लॅटफॉर्म्स लागतात. त्याला प्लॅटफॉर्म्स आहेत असं नाही की प्लॅटफॉर्म्स नाही आहेत. पॉलिटिकल सायन्स असोसिएशन्स वेर सपोज टू डू दॅट, राईट. बट देन पॉलिटिकल सायन्स असोसिएशन्स आर नॉट एबल टू डू दॅट. दॅट इज वॉट द प्रॉब्लेम इज, राईट. अँड वी हॅव नॉट बीन एबल टू लिटरली हिट वेअर इट इज रिक्वायर्ड. सो इट इज अ चॅलेंज. म्हणजे हे आपल्या पुढे आव्हान आहे की हाऊ डू वी थिंक ऑफ आवर सेल्स ॲज अ डिसिप्लिन ॲट द फर्स्ट प्लेस. म्हणजे आम्ही ॲज अ डिसिप्लिन आपण काय करतोय, डिसिप्लिनची संरचना काय झाली आहे, काळ बदलत चाललेला आहे, सातत्याने काळ बदलत चाललेला आहे, नवीन टेक्नॉलॉजीज येत आहेत, सातत्याने रिक्वायरमेंट्स बदलत चाललेले आहेत. ज्या अवस्थेमध्ये आज आपण आहोत किंवा ज्या परिवेशामध्ये आज आपण आहोत, युनिव्हर्सिटीजचं स्वरूप बदललेलं आहे, शिक्षणाचं स्वरूप बदललेलं आहे, शिक्षण आपण कसं घेणार आहोत त्याचं एकंदरीत स्वरूप बदललेलं आहे. अशा काळामध्ये हाऊ इज पॉलिटिकल सायन्स ॲज अ डिसिप्लिन गोइंग टू सर्व्हाइव्ह, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. आणि हा प्रश्न जोपर्यंत आपण सामोरी जात नाही तोपर्यंत आपले करिअरचे भवितव्य सुद्धा निर्धारित होत नाही. ज्यांना मिळाल्या नोकऱ्या त्या फाईन, बट येणाऱ्या जनरेशनचं काय? That is the question we need to ask. And for that we also need to continuously evolve this discipline, right. आणि त्या सूचना ऑब्वियसली यू आर मोर यंगर जनरेशन दॅन आस, राईट. म्हणजे आजकाल जनरेशन लवकर लवकर बदलतात. पहिले 50 वर्ष निघाले की जनरेशन बदलते असं म्हणायचो, मग नंतर 20-25, आता 5 वर्षामध्ये जनरेशन चेंज होते, राईट. जशी मोबाईलची जनरेशन येते तसं माणसांची जनरेशन बदलू लागलेली आहे. सो देअरफॉर we need your inputs more than anybody else. We want your inputs to be on the board कि आगे अगर जाना है तो हमें किस तरीके से काम करना पड़ेगा, right. And therefore we want suggestions from all of you, right. We want an impactful political science, right. We want that those students who want to pursue political science must also learn the subject. They should know the fundamental and the philosophy of the subject, but also should be able to take up jobs, right. That is what we need to do. मैंने जब भी जैसे बताया आप लोगों को, हम लोग 2 सेंटर्स यहाँ पे इस्टेब्लिश कर रहे हैं. एक पब्लिक पॉलिसी एंड इलेक्शन की स्टडीज को लेकर एक सेंटर है जिसका ऑलरेडी प्रस्ताव हम लोगों ने डाला है, और दूसरा जो सेंटर है वो इंटरनेशनल रिलेशन से रिलेटेड है, यानी
फॉरेन पॉलिसी एंड सिक्योरिटी स्टडीज, ऐसा करके ये दूसरा सेंटर हम लोग तैयार करने वाले हैं. बट देन व्हाट काइंड ऑफ ए कोर्सेज नीड टू बी इंट्रोड्यूस इन दिस सेंटर्स विल बी ए क्वेश्चन जो हम लोगों को बहुत जिसको हम लोग कहते हैं कि ब्रेनस्टॉर्मिंग के बाद ही हम लोग इसमें इंट्रोड्यूस कर पाएंगे. इसके अलावा वी वांट दैट there has to be some positive contribution from your side in the department as well, in whatever way, चाहे मैन पावर के रूप में हो, चाहे काइंड के रूप में हो, या आप अगर डोनेशन करना चाहते तो डोनेशन के रूप में हो, तो वो तो दैट इज ऑलवेज देयर, एंड देयर विल बी ए प्रॉपर वे हाउ वी विल लाइक टू एक्सेप्ट those contributions from you, because unless and until you contribute to the department in some way or the other, right, we are not going to keep up pace with the kind of things that are happening around, right? So we need your own engagement within the department. हमने कुछ लोगों से पिछली मर्तबा हमने बात की, हमारा एक गोल्ड मेडल जो है वो चला गया था, तो हमने उसको वापस लेके आए हैं. PL जोशी गोल्ड मेडल जो है वो हमको वापस मिला है, तो इस साल हम लोग 2 गोल्ड मेडल दे पाए ऑटोनॉमस डिपार्टमेंट की तरफ से. तो दैट इज एन इम्प्रूवमेंट. बट वी आर ऑल्सो रिक्वेस्टिंग अदर पीपल कि दे शुड ऑल्सो इंस्टीट्यूट गोल्ड मेडल और सिल्वर मेडल इन वॉट एवर कैटेगरी दे वुड लाइक टू. वो फीमेल स्टूडेंट के लिए हो सकता है, वो मेल स्टूडेंट के लिए हो सकता है, वो शेड्यूल ट्राइब्स OBC कैंडिडेचर या और भी कोई कैटेगरीज हो सकती हैं. कई कैटेगरीज के नाम पे गोल्ड मेडल्स, सिल्वर मेडल्स या ब्रॉन्ज मेडल्स इंट्रोड्यूस किए जा सकते हैं. देयर आर वेरियस वेज थ्रू विच यू कैन ऑल्सो गेट कनेक्टेड. We can have guest lectures which can be sponsored. We can have lecture series that can be sponsored. I would like the Alumni Association take initiatives कि इस तरीके के जो है guest lectures जो हैं, lecture series जो है, वो डिपार्टमेंट में हम लोग यानी इस्टेब्लिश कर सके, जॉइंटली इस्टेब्लिश कर सके, जिसके तहत एल्यूमनाई जो है हमारे साथ में काम कर सके. So apart from this, you can think of various other stuffs. Means like अगर बोलना रहा तो मैं तो ये कहूँगा कि अगर एल्यूमनाई एसोसिएशन ही अपने आप में एक संपूर्ण इंस्टीट्यूशन के रूप में इमर्ज कर सकती है क्या, इसका इमेजिनेशन हमारे पास में है क्या, वो भी हमने सोचना चाहिए. राइट. सो it is as good as any other institution, right? It is as good as any other society which is registered under a Societies Act, right? जिसके तहत बड़े बड़े कॉलेजेस खुल जाते हैं, right? तो ये भी वही सोसाइटीज हैं. तो यू कैन ऑल्सो थिंक ऑफ डेवलपिंग एल्यूमनाई एसोसिएशन इनटू एन ऑर्गेनाइजेशन विच कैन कैटर टू वेरियस एस्पेक्ट्स ऑफ द डिसिप्लिन. और इस तरीके से हम पूरी की पूरी फ्रेटर्निटी को जो है वो हम लोग एड्रेस कर सकते हैं. तो हाउ डू वी डू दैट is a question that we need to address today. How are you going to get connected with the department is a question that we need to address today. And obviously आप में से ऐसे कितने लोग हैं जो इसको लीड करना चाहेंगे, जो हम लोग आखिरी में जब हम लोग कमिटी तैयार करेंगे, इसका एक बॉडी तैयार करेंगे, तो वी ऑल्सो नीड पीपल हु कैन एक्टिवली पार्टिसिपेट इन द लीडरशिप ऑफ दिस एल्यूमनाई एसोसिएशन. सो आई विल स्टॉप हियर, बट बिफोर दैट अगेन लेट मी टेल यू, 26, 27, 28 we are having national student conclave plus teachers conclave, right? And we want that कि आप लोग सभी फिर से यहाँ पर पूरी संख्या के साथ में यहाँ पे आइए, अपने अपने पेपर्स प्रेजेंट करिए. और द थीम इज इंडियन रिपब्लिक एट 75, राइट? तो टीचर्स कॉन्फ्रेंस के लिए भी और स्टूडेंट कॉन्फ्रेंस के लिए भी ये थीम सेम है, उसके सब थीम्स भी सेम है. तो मैं चाहता हूँ कि आप सभी लोग उसमें अपने पेपर डालिए. हम आप लोगों को सर्कुलेट कर ही रहे कॉन्स्टेंटली. आपको पूरा का पूरा ब्रोशर जो है विद इन ए कपल ऑफ डेज विल बी सर्कुलेटेड टू ऑल ऑफ यू, राइट? एंड प्लीज रिस्पॉन्ड टू दैट, प्लीज पार्टिसिपेट इन दैट एज वेल, राइट? अपार्ट फ्रॉम दैट वी आर गोइंग टू हैव गेस्ट लेक्चर्स. 4 लेक्चर्स हमारे ऑलरेडी डिसाइडेड है. ये 4 लेक्चर्स वी आर प्लानिंग कि जो राष्ट्रीय लेवल पर जो प्रख्यात जो लोग हैं पॉलिटिकल साइंस में, जैसे पर्चिकर सर हैं या फिर गोपाल गुरु हैं या फिर और भी कोई हैं, तो ऐसे लोगों को हम लोग बुलाने का कोशिश करेंगे इसमें. और मैं चाहता हूं कि आप लोग इन लेक्चर्स के लिए भी यहाँ पर हाजिर रहे. इतना ही कहता हूं. और आप सभी लोगों को मैं फिर से एक बार धन्यवाद देना चाहूँगा कि आपने बहुत बड़ी संख्या में यहाँ पे अपनी उपस्थिति दर्ज किए हैं, और मुझे बहुत खुशी हो रही है आप सभी लोगों को एक बार फिर से इस पड़ाव पर मिलते हुए. Thank you so much.
धन्यवाद सर. यानंतर माजी विभाग प्रमुख डॉक्टर मोहन काशीकर सर आपल्यासोबत संवाद साधतील अशी मी त्यांना विनंती करतो. राज्यशास्त्र विभागाच्या 80 वर्षाच्या ह्या दिनानिमित्त जो हा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला त्याबद्दल मी डॉक्टर जांभूळकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनःपूर्वक अभिनंदन करतो. आजकाल विद्यापीठामध्ये किंवा महाविद्यालयांमध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम करणं हे एक मोठं जिकिरीचं काम असतं, परंतु जांभूळकर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी ते उत्तम प्रकारे साध्य केलं आणि हा सोहळा आज इथे आयोजित केला हे खरोखर अभिनंदनीय गोष्ट आहे. राज्यशास्त्र विभागाला 80 वर्षाची एक उज्ज्वल अशी परंपरा आहे आणि या विभागात अनेक प्रथितयश असे प्राध्यापक होऊन गेले ज्यांनी या विभागाला नावारूपाला आणलं, राष्ट्रीय पातळीवर त्यांना या विभागाला ओळख दिली. उद्घाटनाच्या मगाच्या आधीच्या कार्यक्रमामध्ये या विभागाबद्दल बरंच सांगितलं गेलेलं आहे, त्याचा इतिहास सांगितला गेलेला आहे. एक गोष्ट प्रकर्षाने मला जाणवली, राहून गेली सांगायची, ती म्हणजे समाजविज्ञान शाखेमध्ये पहिली डिलीट ही या विभागाच्या प्राध्यापक NGS किणी यांना मिळालेली होती. त्यांनी जो अर्बन वोटर इन नागपूर सिटी नावाचा एक प्रकल्प त्यांना UGC तर्फे मंजूर झाला होता. त्या प्रकल्पाचं काम इतकं सखोल असं होतं की त्या प्रकल्पाच्या शोधप्रबंधासाठी त्यांना नागपूर विद्यापीठाने डिलीट दिली आणि ती अख्ख्या समाजविज्ञान शाखेतील पहिली डिलीट नागपूर विद्यापीठाची ही त्यांना मिळालेली होती. हे आवर्जून मला इथे सांगावं असं वाटतं. माजी विद्यार्थी संघटना ही अतिशय आजच्या काळामध्ये अतिशय महत्त्वाची आहे. तुम्ही विभागात शिकता, 2 वर्ष काढता, नंतर पासआउट होऊन नोकरीच्या शोधात कुठे बाहेर जाता, काहीजणं विभागातच राहतात. पण कशा ना कशा प्रकारे विद्यापीठाशी आणि आपल्या विभागाशी संबंध जुळवून ठेवणं हे अत्यंत आवश्यक आहे. मगाशी जांभूळकर सरांनी सांगितल्याप्रमाणे ज्या प्रकारे तुम्हाला या विभागाच्या प्रगतीमध्ये, त्याच्या विकासामध्ये, त्याच्या कार्यक्रमांमध्ये योगदान देता येतील त्या सर्व प्रकारे तुम्ही योगदान देणं अत्यंत आवश्यक आहे. या दृष्टीने नुसते संबंध जुळून राहत नाहीत, तर राज्यशास्त्र म्हणून जो एक विषय आहे त्या विषयाच्या सुद्धा विकासाला मदत मिळते. हे लक्षात घेऊन या माजी विद्यार्थी संघटनेने कार्य करावं असं मला वाटतं. पुन्हा एकदा सर्वांचे अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारे प्रतिसाद या पुढील जे सर्व कार्यक्रम आहेत त्याला तुम्ही द्यावा असे मी आवाहन करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सगळ्यांनी एकदम तलवारी वगैरे उपसल्यानंतर सर आपल्याला ज्या पद्धतीने सांगायचे शांत शांत म्हणून, तो सरांचा स्वभाव आपल्या सगळ्यांना लक्षात आहे. तुम्ही दिलेल्या सूचनांचं आम्ही निश्चितच पालन करू. यानंतर आपण आता बैठकींच्या जे आपण चर्चेचे मुद्दे ठरवले होते त्या मुद्द्यांना आपण हात घालतो आहे. तंत्रज्ञांना विनंती आहे की त्यांनी कॉर्डलेस माईक थोडासा उपलब्ध करून द्यावा, शक्य असेल लवकर. तर आपण पहिला विषय घेऊया, याच्यामध्ये मुद्दा घेऊया. राज्यशास्त्र विभागासोबत आपल्याला कुठले कुठले आपल्या ॲल्युमनायच्या माध्यमातून कार्यक्रम सुचवता येतील, तर तुमच्या सगळ्यांकडनं अपेक्षा आहे की ते तुम्ही आता सुचवावं. थोडक्यात म्हणजे आपल्या विभागामध्ये जे MA भाग 2 करिता जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकरिता आपण काय उपक्रम करू शकतो, जे आपण ॲल्युमनायच्या माध्यमातून करू शकतो. थोडक्यात जसं आपण मागच्या वेळे करिअर गायडन्सचा प्रोग्राम ठेवला होता, त्याच्यानंतर इलोक्युशन कॉम्पिटिशनसुद्धा ठेवलं, तर आपण कुठले कार्यक्रम आता विभागासोबत घेऊ शकतो याच्या सूचना तुमच्या सगळ्यांकडनं अपेक्षित. रँडमली कोणी बोललं तरी चालेल.
याला थोडंसं व्यवस्थित रूप आणूया आपण, की आपण उभं राहून आपला परिचय द्यावा, आपली बॅच सांगावं आणि सध्या कार्यरत आहात नाही तसंही सांगावं आणि त्यानंतर आपल्या सूचना करावा, म्हणजे आम्हाला नोट डाऊन करणं सोयीचं होईल. तंत्रज्ञ, सन्माननीय तंत्रज्ञ, 5 मिनिट तुम्ही इथे आले तरी चालेल. थोडा प्रकाश जो थोडा कमी कराल तर आमच्या मान्यवरांना त्रास होणार नाही. आणि शीतयंत्र AC सुरू कराल तर आणखी चांगलं होईल. Hello everyone, so myself Molly Ojha and I have passed out from the batch of 2021 around COVID I think. So I was able to, so I would like to start how I came to political science department. So I had absolutely no sort of priorly decided thing that I'm going to pursue an MA and that too in political science. So I wanted to go and do an MBA. So I had I did my graduation and I have from science background. So the thing is that one of my professors in my UG batch, they said to me that you should actually go and join politics, because I was the kind of person who was I used to talk a lot about this policy, that policy, ये सरकार ऐसा, वो सरकार ऐसा, ये ऐसा होना चाहिए, वो वैसा होना चाहिए, सड़कें बननी चाहिए, ये होनी चाहिए. So I was asked कि you should actually legit go to the university and enroll yourself in a political science department और जाके या तो फिर तुम कार्यकर्ता बन जाओ. So I was like कि चलो explore करते हैं. तो me and I had one of my friend, तो हम लोग कॉलेज से आए. And I think that was the last day for getting registered, for the political science department. And the registrations were closing at 4 p.m. And me and my friend, we arrived over here at the department around, I think, 3:30 or something p.m. And we were sitting outside. We were told that, Jambulkar sir is there and you should go and have a conversation with him. So we were sitting outside the class and Jambulkar sir was actually taking some lecture, I think so. So we heard him and we were so impressed कि सारे MBA का plan धरा का धरा रह गया. And then we were waiting. And then after he took his lecture and everything was over, then we had a conversation with him and we were so impressed कि we were like अब यही करेंगे. And within हम फिर जल्दी हमने last hour जो है उसमें हमने अपना registration किया है, admission लिया है MA का. And we did MA and then COVID came. So then we were not able to actually really participate in various curricular activities. So COVID had stalled a lot of things. Then came the real problem. MA हो गया है, ठीक है. This is not this is an academic course. This is not a professional course, right? आपको और भी आगे जो है पढ़ाई करनी पड़ेगी और भी कुछ skills develop करने पड़ेंगे if you want a job. This is something which is not gonna make you job ready. Right? Whether if we had done MBA, तब हमें जॉब लग जाता, HR डिपार्टमेंट, दिस डिपार्टमेंट, दैट डिपार्टमेंट. तब वो एक छोटा सा रिग्रेट आया, गलत किया है, ऑनेस्टली. बट देन वी हैड दिस थिंग कि ओके अब कोई नहीं, अब यहाँ से सिर्फ एक ही चीज़ है, हायर एजुकेशन. सो आई वॉज लाइक कि आई डोंट गेट सैड व्हेन थिंग्स गो रॉन्ग. अब क्या किया जा सकता है, व्हाट इज दिस थिंग टेलिंग यू एंड वेयर कैन आई ग्रो फ्रॉम दिस. So I was like, everybody was talking about UGC NET, everybody was talking about UPSC, so I gave UPSC and I kind of cleared the prelims, but I couldn't clear the mains. I gave UGC NET, बहुत सारे rounds दिया, the cut-offs were very high for me, so I couldn't clear that. And then then I was like कि अब तो भाई ख़त्म है, अब तो कुछ नहीं होगा, बहुत बड़ा career glitch जो है वो कर चुके हैं हम.
then I want to tell you one thing which is very important. No matter what is your academic background, networking is very important. Like we are networking, this is how you talk to people, you understand their experiences, और opportunities ऐसे ही मिलती हैं चाहे आप कहीं भी चले जाइए. Networking is extremely important. So I did a lot of networking with people from BHU, from JNU, from DU, और काफ़ी people are very nice. So do not assume कि ये ऐसा है वो वैसा है. Talk to them and then you should make your opinion about people. So people are very nice, and I think maybe I got fortunate enough that I stepped up and I was bold enough to have a conversation. So I got to know that research is a very beautiful place to be with, okay? So to be at. And research skills होते हैं, qualitative research skills होते हैं, quantitative research skills होते हैं. तो qualitative theoretical background आपको political science ने already provide कर रखी है, right? आपको quantitative skills जो softwares के माध्यम से आपको सीखना पड़ेगा. Like there are various things like SQL. These are the new technologies. These are the skills. You have to develop it. You have to take the workshops. You have to go out there and try to understand what you can do. और इन दोनों को mix करते हैं तब आप जो है research ready होते हैं. So then I did a lot of hustle, and then I was giving UGC NET also. और अभी recently I got a job in a research field at a think tank, and we are actually producing reports on the Chinese economy. And this is kind of a business. We actually report to the businesses कि आपको कहाँ पर investments करनी चाहिए, ये करना चाहिए, वो करना चाहिए. It's fine job, but it's not long term. Okay, it's not a very high impact job, but it's an okayish job. So I think that political science department, which Abhi sir was talking about, कि how can we become job ready? So there are certain gaps which I have found out, that political science may we know that these are the thoughts, these are the thinkers, the Western thinkers, the Indian thinkers, the governance, the policies, how these things should be, these things are ought to be. But the problem is कि हम लोग एक डिस्कोर्स नहीं तैयार कर पाते. जो सिविल सोसाइटी है उसको हम मोबिलाइज नहीं कर पाते. पॉलिसी आ रही है, वो जनता को किस तरीके से इम्पैक्ट करेगी, जनता की क्या डिमांड्स है. जैसे AQI के ऊपर अगर बात होती है, द AQI इज़ वेरी बैड. इफ़ यू आस्क द पॉलिटिशियंस कि आप क्या करेंगे, तो वो सिर्फ यही कहते हैं कि हाँ दिस इज़ अ प्रॉब्लम, हम इस पे जो है काम कर रहे हैं. ठीक है, दैट इज़ नॉट समथिंग विच इज़ गोइंग टू गो अवे जस्ट लाइक दैट. लेकिन उसमें बहुत सारी स्ट्रक्चरल जो है चेंजेस लाने की ज़रूरत है. वो एकदम से हो भी नहीं सकता है, लेकिन स्टिल वी कैन प्लांट द ट्रीज. ओके, इस तरीके से हम कुछ प्रोग्राम्स कर सकते हैं. एंड दैट इज़ हाउ वी हैव टू अंडरस्टैंड वी नीड टू मेक अ डिस्कोर्सेस प्लेटफॉर्म. इफ़ यू लुक एट द वेस्टर्न सोसाइटी, दैट इज़ अ सोसाइटी ऑन डेलिबरेशंस. आप गूगल सर्च इंजन पे अगर आप एक कोई भी कीवर्ड टाइप करते हैं, लेट्स से फॉर एग्जांपल आज जो करंट कंटेम्प्रेरी टॉपिक है जैसे ईरान अनरेस्ट, यू विल फाइंड सो मैनी media outlets, CNN, Fox, BBC, CNBC, everything. It is all Western platform, but Indian कुछ है नहीं. तो हम लोग एक वेब डेवलपमेंट एक तरीके से हम वो समझ सकते हैं कि कैसे हम इंडिया की आवाज़ को जो है पॉलिटिकल साइंस के लेंस से बाहर रख सकें. देयर आर लॉट ऑफ थिंग्स दैट वी कैन डू, वी विल डिस्कस आफ्टरवर्ड्स, बट आई थिंक दैट इज़ हाउ वी शुड एक्चुअली अप्रोच टूवर्ड्स द डिसिप्लिन ऑफ पॉलिटिकल साइंस. रिसर्च बहुत इम्पॉर्टेंट है, साथ में जो मॉडर्न टेक्नोलॉजी और टूल्स और सॉफ्टवेयर्स हैं वो भी सीखना बहुत ज़रूरी है. सो आई वुड लाइक टू रेस्ट माई केस. थैंक यू. थँक्यू मोली. सॉफ्टवेअर किंवा जे काही बदलते तंत्रज्ञान आहे ते विद्यार्थ्यांना आपल्याला ॲल्युमनायच्या माध्यमातून काही कोर्सेस किंवा इंट्रोड्यूस करता येईल. मला वाटते माईक आलेला आहे, तर परत कोणाचं असेल तर दोन सूचना आहेत. एक तुमच्याकडे रजिस्टर आलेलं असेल त्याच्यावर तुमचं नाव नोंदवायचं आहे आणि तुम्ही जिथे कार्यरत आहात ते नोंदवायचं आहे. आणि आपलं जे म्हणणं आहे अगदी थोडक्यात, कारण आपल्याला सगळ्यांचं समजून घ्यायचं आहे, जाणून घ्यायचं आहे, तर म्हणून एक सूचनेच्या स्वरूपात आपण सांगावं. हां, सर्वांना नमस्कार.
मी सुजाता कांबळे आणि या डिपार्टमेंटमध्ये PhD माझी सुरू आहे. अगदी थोडक्यामध्ये सांगते की आपण सर्वजण भारताचे नागरिक आहोत आणि आपला जो देश आहे तो भारतीय संविधानावरती जो एक आपण चालतो असं म्हणतो आहे, परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये माझं स्वतःचं मी मत सांगते आहे की मला तसं जाणवत नाही. आणि आपण सर्व तरुण आहोत, परंतु पुष्कळ जणांना भारतीय संविधानातील मूल्ये आणि त्याच्यानुसार जे चालणारं आपला जो देश आहे याच्याबद्दल सर्वात अगोदर मला असं वाटते की केवळ राज्यशास्त्र विभागाच्याच विद्यार्थ्यांना नाही, तर जेव्हा आपण या डिपार्टमेंटमधून बाहेर पडू तेव्हा ती आपली एक जबाबदारी असेल की आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना त्याबद्दल जागरूक करू. तर मला असं वाटते की या डिपार्टमेंटमध्ये संविधान जागर अभियान यासारखे काहीतरी असे राबवायला हवे. दुसरी गोष्ट असं की जे आपले महापुरुष आहेत त्यांचं आज बरंच एक त्यांच्या कार्याबद्दल काय म्हणू आपण त्याला चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. आणि आजची ही जनरेशन आहे ती मोबाईलवर पोचली जाते आहे, ती फारशी काही वाचत नाही आहे. मला तरी जसं जाणवते आहे, मी एक स्वतः टीचर आहे. तर जे विद्यार्थी आहेत जे आज पॉलिटिकल सायन्सचे, तर त्यांना महापुरुषांनी केलेले कार्य आहे व्हॉट्सअपच्या माध्यमातून म्हणा की इतर याच्या माध्यमातून ते जे चुकीची माहिती पसरवली जाते, तर त्यांच्या कार्याबद्दल माहिती होण्यासाठी काही वादविवाद स्पर्धा आयोजित केली जावी. त्यानंतर एक भयमुक्त वातावरण युनिव्हर्सिटीमध्ये राबवलं जावं. देशामध्ये तसं भयमुक्त वातावरण आहे असं मला तरी वाटत नाही, मी स्पष्टपणे बोलते. परंतु युनिव्हर्सिटीमध्ये तरी तसं भयमुक्त वातावरण म्हणजे आपले विचार आहेत ते स्पष्टपणे मांडण्याची एक मुभा असली पाहिजे असं मला वाटते. तर हे प्रोग्राम्स युनिव्हर्सिटीने राबवले तर खूप चांगलं होईल आणि मी त्यात सहभागी होईल. धन्यवाद. शेवट. Hello, my name is Vilas Nikhade. I am pass out of 2024 batch. My view is to carry forward our association in a big way. We need to go with the small steps. Sometimes small steps in cumulative way get us a big results. We can have a magazine. We can invite paperworks from our alumni and publish them in the under the head of our department's letter. Then we can when I am in department, the two programs of departments impacted my personality in a bigger way. First is the CPA program, which is a big impactful program. Second is a election and other little things like roundtable conference that impact in bigger way. This program we can also continue in bigger way and by inviting our fellows from other batches and get their ideas. And we can have a YouTube channel. We can invite small videos. अभी तो रील्स का ज़माना है, तो रील्स के ज़माने में तो रील्स के फॉर्मेट में अगर अपन अपना आइडिया पुश करें अंडर द चैनल ऑफ आवर डिपार्टमेंट, तो अपने आइडिया को और ज़्यादा पुश मिल सकती है. तो मेरी से दो सजेशन अच्छा वर्क कर सकती है. एक है कि मैगज़ीन और सेकंड है कि चैनल, जिसमें अपन रील्स या शॉर्ट वीडियोस अपने असोसिएशंस के मेंबर्स के आइडियाज़ के डाल सकते हैं. थैंक यू. धन्यवाद. मी परत एक सूचना करतोय आपल्याला की आपण हा राज्यशास्त्र विभागासोबत ॲल्युमनाय माजी विद्यार्थी संघटना काय करू शकतं, राज्यशास्त्र विभागाला काय करायचं आहे आपल्याला सांगायचं नाही. आपण ते बऱ्याच प्रमाणामध्ये करत आहे विभाग. आपण ॲल्युमनायच्या माध्यमातून काय करू शकतो हे आपल्याला प्रामुख्याने त्या सूचना करायच्या आहेत. धन्यवाद.
Greetings to everyone. My name is Simran Thul, and I postgraduated in political science in 2025, that is last year. 2 साल में पॉलिटिकल साइंस डिपार्टमेंट में स्टूडेंट रहते हुए एक एक्टिविस्ट कब बन गई वो पता नहीं चला. पॉलिटिकल साइंस स्टूडेंट से लेकर स्टूडेंट एक्टिविस्ट और सोशल एक्टिविस्ट की जो ये जर्नी है वो पॉलिटिकल साइंस स्टूडेंट में हर किसी में आ जाती है. कोई दिखाता है, कोई नहीं दिखाता है. पॉलिटिकल साइंस जो अलुमनाई एसोसिएशन है, इसने जो अभी के स्टूडेंट्स है इनके साथ बहुत वर्क करना पड़ेगा. जो अभी जो स्टूडेंट्स है फर्स्ट ईयर एंड सेकेंड ईयर के, सबसे पहला प्रपोजल रहेगा कि पॉलिटिकल साइंस के स्टूडेंट हो तो इसके पॉलिटिकल साइंस का स्टूडेंट रहने के पहले आपको एक सोशल स्टूडेंट रहना पड़ेगा. मतलब आपको सोसाइटी में एक्टिव रहना पड़ेगा. और अगर सोसाइटी में एक्टिव रहना पड़ेगा तो आपको सोशली एक्टिव रहना पड़ेगा. नॉट ऑन इंस्टाग्राम एंड फेसबुक, बट सोशली अवेयर रहना पड़ेगा, इन्फॉर्म्ड रहना पड़ेगा, इन्फॉर्म्ड सिटीजन रहना पड़ेगा. उसके लिए सबसे पहला प्रपोजल अगर पॉलिटिकल साइंस एसोसिएशन, अलुमनाई एसोसिएशन बनता है तो स्टूडेंट्स को ऑन बोर्ड लाना. तो स्टूडेंट्स को अगर ऑन बोर्ड लाना है तो सबसे पहले पॉलिटिकल साइंस का जो सबसे फेवरेट सब्जेक्ट है, जो इंडियन गवर्नमेंट एंड पॉलिटिक्स है, उसके ऊपर आना पड़ेगा. तभी हम ऑन बोर्ड स्टूडेंट्स को ला सकते हैं. इंडियन गवर्नमेंट एंड पॉलिटिक्स के लेकर हम 3 माध्यम से स्टूडेंट्स को और कोलैबोरेटर्स को सामने ला सकते हैं. पहला है मॉडल यूनाइटेड नेशंस, जिसके हम इंटरनेशनल रिलेशंस ऑन फॉरेन पॉलिसी की बात करते हैं. दूसरी यूथ पार्लियामेंट्स, जिसके वजह से यूथ पार्लियामेंट के वजह से सेंट्रल लेवल से ग्रासरूट लेवल तक लीडरशिप डेवलप कैसी होती है, और उसके साथ साथ कंट्री में स्टेट लेवल पे और लोकल लेवल पे क्या पॉलिसीज बन रही है उसके ऊपर डिस्कशन पार्लियामेंट में हो सकता है. उसके वजह से 2 चीज़ें डेवलप हो सकती है. पहली चीज़, आपके स्टूडेंट्स में पार्लियामेंट प्रोसीजर्स इस्टेब्लिश हो सकते हैं. उनको पता चल सकता है कि पार्लियामेंट एक्चुअली वर्क कैसा करता है और ये जो कंट्री है ये कैसे काम करती है. और दूसरी चीज़, हमारे जो बच्चे हैं वो आगे के लिए बहुत एक्टिवली पार्टिसिपेट कर सकते हैं. दूसरा है मॉडल यूनाइटेड नेशंस, जो बहुत इंपॉर्टेंट है इंटरनेशनल स्पीयर में. जो कि हम बोलते हैं पॉलिटिकल साइंस से जॉब नहीं होते, बट अभी मुझे पता चला है बहुत पैसा है पॉलिटिकल साइंस में. नाउ जब इलेक्शंस आए हैं और जब हमने अभी हमारे स्टूडेंट्स की जो टीम बनाई है पॉलिटिकल साइंस की, और जब हम अभी इलेक्शंस में जो खड़े हुए हैं, जब हम हमारा कंटेंट उनको दे रहे, तब पता चला है कि पॉलिटिकल स्टार्टअप्स अगर आए तो बहुत मजा आ जाएगा. लेकिन दैट्स व्हाट वी वांट कि हमें इन्फॉर्म्ड रहना पड़ेगा. हमें पता तो होना चाहिए कि पॉलिटिकल साइंस का स्कोप बहुत बड़ा है, बहुत एनलार्ज है. और ऑनबोर्ड लाना है तो MUNs लेने पड़ेंगे, इंटरनेशनल लेवल के इश्यूज वहाँ पे डिस्कस हो सकते हैं. और साथ ही साथ में पॉलिटिकल एजुकेशन फिलहाल के टाइम पे 0 लेवल पे है. तो पॉलिटिकल एजुकेशन अगर हमको इस्टेब्लिश करना है तो पॉलिटिकल साइंस के स्टूडेंट्स के बिना ये हो नहीं सकता. और आप सबसे बेस्ट इनिशिएटिव कर सकते हो, आप स्कूल्स के साथ कोलैबोरेट कर सकते हो. जैसे पॉलिटिकल साइंस अलुमनाई एसोसिएशन बना है, सबसे पहले हमें स्कूल्स को टारगेट करना पड़ेगा. स्कूल्स के बाद 11th 12th और ग्रेजुएशन के कॉलेजेस, क्योंकि यूनिवर्सिटी का ये सेंटर है और इतने साल मतलब 80 साल हो गए, तो ये बहुत बड़ा प्लेटफॉर्म हमारे लिए हो सकता है कि हम यहाँ से सेंटर स्टेज शुरू करें. तो कोलैबोरेटर पॉलिटिकल एजुकेशन का करना पड़ेगा. एंड रेस्टर्स की इवेंट्स अगर कंटिन्यू शुरू रखने हैं तो हमें दिखना भी पड़ेगा. और दिखना है तो हमें सोशल मीडिया पे पूरा का पूरा रोल प्ले करना पड़ेगा. और सोशल मीडिया पे आना है तो वही कंटेंट एंड रिसर्च, हमारा एकेडमिक डिसिप्लिन हम प्रैक्टिकली कैसे यूज करते उसके ऊपर हमें ध्यान देना पड़ेगा. थैंक यू. गुड आफ्टरनून सर. माझं नाव श्रीकांत कातुरे आहे. मी 2021चा MA बॅचचा विद्यार्थी आहे. सध्या आपल्याच डिपार्टमेंटमधून PhD करतो आहे. माझं असं सजेशन राहील की जसं आता आज आपण ॲल्युमिनाय असोसिएशन बनवतच आहोत, आपल्या डिपार्टमेंटला एक प्लेसमेंट सेलसुद्धा आपण इस्टॅब्लिश करूया. अँड देअर शुड बी बिटवीन डिमांड अँड सप्लाय रिलेशन बिटवीन ॲल्युमिनाय असोसिएशन अँड प्लेसमेंट सेल ऑफ द डिपार्टमेंट. ॲल्युमिनाय असोसिएशन मधले जे आपले एक स्टुडंट आहेत ते जिथे कुठेही काम करत असतील तिथले त्या जॉब वेकेन्सीज प्लेसमेंट सेलला रिपोर्ट करतील आणि प्लेसमेंट सेल ॲल्युमिनाय असोसिएशनला एक स्टुडंट. थँक्यू सर. धन्यवाद.
मी संकेत रायपुरे. सेम हाच मुद्दा पुढे न्यायचं म्हटलं तर पॉलिटिकल कन्सल्टन्सीज खूप साऱ्या काम करत आहेत महाराष्ट्रामध्ये आणि बाहेरसुद्धा. तर त्यांच्याशी आपण कॉन्टॅक्ट करून त्यांना आपण इथे बोलवू शकतो का प्लेसमेंटसाठी, ते पण आपण विचार करू शकतो समोर. थँक्यू. बिलकुल. Good afternoon, sir. My name is Vedant. Sir, what I've realized is the major problem is that after we get pass out from the batches, so basically what we are getting, that is one of the major problem. Ultimately, for a parent, it is very important that the student should get placed after the graduation or masters, right? So what I've realized, one of the major problem is in our department is basically students are not aware about what they can do after the masters. For example, lot of fellowship programs are there, so students are not aware about that, and we can connect the alumni. For example, मैं एक example देता हूँ. हमारी बैच में हिमाक्षी करके हमारी फ्रेंड है और जैस्मिन करके है. तो हिमाक्षी फेलोशिप प्रोग्राम में है टीच फॉर इंडिया के साथ, एनजीओ की ऑर्गेनाइजेशन के साथ. तो स्टूडेंट्स उसके बारे में अवेयर नहीं होते कि वो आगे क्या कर सकते हैं. तो ऐसे कुछ प्रोग्राम्स रन करने चाहिए जिनके थ्रू उनको पता चले कि फेलोशिप्स होती हैं ऐसी जिसके थ्रू वो अप्लाई कर सकते हैं. और सेकंड थिंग इज कि आगे फर्दर करियर्स क्या है पॉलिटिकल साइंस में. तो ये सारी चीज़ों के लिए हम एक प्रोग्राम ऑर्गेनाइज कर सकते हैं और उसके थ्रू स्टूडेंट्स को अवेयर कर सकते हैं, जिसके कारण स्टूडेंट्स का भी इंटरेस्ट बढ़ेगा कि आगे हम करियर में क्या कर सकते हैं. क्योंकि आज मेजॉरिटी ऑफ द स्टूडेंट्स जो पास आउट हो गए स्टिल दे डोंट नो व्हाट टू डू इन द फ्यूचर. सो ये चीज़ें इम्पैक्ट क्रिएट कर सकती है सर. ओके, थँक्यू. व्हेरी गुड. विलास, शेजारच्याचं नाव काय आहे तुझे? नाव वेदांत मलानी. परत कुणाच्या सूचना या विषयाला धरून? धन्यवाद. तर कोणाच्या परत समोर माईक पुढे. हॅलो, नमस्कार. मी डॉक्टर अमर बोंद्रे, राज्यशास्त्राचा विद्यार्थी आहे. 2003 ते 5 जवळपास 20 वर्ष झालेली आहेत राज्यशास्त्र विभागातून अभ्यास करून. आणि आज हे सर्व आमची जी रांगेत बसलेले आहेत हे सर्व माझे बॅचमेट्स. म्हणजे हे जे ॲल्युमिनी आहे याच्या 20 वर्षापूर्वीचा कालावधी आम्ही बघितलेला आहे. त्यामुळे सजेशन द्यायचं तर हे सजेशन हेच राहील की आपण व्याख्यानमाला आयोजित करूया, परंतु एक वेगळ्या पद्धतीने म्हणजे की कोणी गेस्ट लेक्चर येईल, देऊन जाईल, ऐकू आणि निघून जाऊ किंवा अशा पद्धतीचं नाही. तर आजकाल नवीन प्लॅटफॉर्म ओपन झालेला आहे. तो म्हणजे असं की एखाद्याला गेस्टला आपण रिनोव्हेट गेस्टला जर आपण बोलवलं आणि आपल्या मनातील किंवा त्या विद्यार्थ्यांच्या मनातील प्रश्न विचारणारं कोणी जरी असेल, जसं आपण टी व्हीवर चर्चा वगैरे बघतो त्या माध्यमातून सुद्धा हे राबवू शकतो. दुसरं महत्त्वाचं असं की बऱ्याचशा महाविद्यालयामध्ये इंग्लिश मिडियम आहे आणि इंग्लिश मिडियम असल्यामुळे इंग्लिश मिडियमची पुस्तकं नाही आहेत आपल्याकडे. तर पुस्तक प्रकाशनासंदर्भात सुद्धा ॲल्युमिनी असोसिएशन जर आपण काही करू शकत असेल, कारण इंग्लिश मिडियमची पुस्तकं नाही आहेत, कारण NEP आले आपल्याकडे 2020, त्यामुळे फक्त मराठी मिडियमचे पुस्तक अवेलेबल आहेत. तर आपले माजी विद्यार्थी आहेत, प्राध्यापक आहेत, यांच्याशी मिळून जर आपण पुस्तक प्रकाशन करण्याचा प्रयत्न केला एखाद्या टेक्स्टबुक संदर्भात म्हणा, जो आपल्या येणाऱ्या भवितव्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कामात सुद्धा येऊ शकतो. तर हेच माझे सजेशन या ठिकाणी होते. धन्यवाद. धन्यवाद सर. मी डॉक्टर पांडुरंग सावंत, चंद्रपूर जिल्हा ज्योतिवरून आलो आहे. सर, माझं 2004 ते 8
म्हणजे एम ए आणि एम फिलचं शिक्षण झालं आहे. माझी एक अशी सूचना होती की आता सरांनी एका सांगितलंच आहे की फेलोशिपच्या संदर्भात, तर आता भरपूर सारे आपले ॲल्युमिनीज माजी विद्यार्थी नोकरीवर आहेत, तर त्यांच्यात हे ॲल्युमिनीच्या वतीनं जर एखादा होतकरी विद्यार्थी असेल, गरीब विद्यार्थी डिपार्टमेंटला शिकत असेल, असे काही विद्यार्थ्यांपैकी एखादी एक्झाम आयोजित करून जो त्याच्यामध्ये उत्तीर्ण होईल अशा विद्यार्थ्यांना ॲल्युमिनीच्या वतीने एखादी स्कॉलरशिप, फेलोशिप म्हणा, ती देता येईल का, याच्यावर चर्चा व्हावी सर. धन्यवाद. धन्यवाद सर. हो, माईक द्या इकडे. माईक हा इकडे माईक. ठीक आहे, शॉर्टमध्ये. फोटो. थँक्यू सर. मी माजी विद्यार्थी आहे. माझं नाव नितीन भगत आहे. सजेशन सर्वांनी छान दिलं, मला खूप आवडलं. तर कोणीतरी कॉन्स्टिट्यूशनची गोष्ट केली होती, मला आवडली. तर त्याचं रिझन हे आहे की असेच कार्यक्रम ठेवायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशनमध्ये किती कलम आहे हे सर्वांना माहिती असलं पाहिजे. या मुद्द्यांवर चर्चा झाली पाहिजे. 395 कलम आहे आपल्या भारतीय संविधानामध्ये. मला वाटते खूपशा लोकांना म्हणजे लक्षात नाही राहत किंवा माहिती नाही राहत, पण मला वाटते स्त्रियांना माहिती असायला पाहिजे. त्यासाठी असे जे कार्यक्रम आज जसा झाला आहे तसा ठेवायला पाहिजे आणि प्रत्येक मुलींनी आणि स्त्रियांनी इथे जास्तीत जास्त प्रमाणात सहभाग घेतला पाहिजे. त्याचं कारण हे आहे की भारतीय संविधानामध्ये 395 आर्टिकल्स आहेत, पण 395 लक्षात राहत नाही. त्यासाठी काय करायला पाहिजे की असेच प्रोग्राम घेऊन आपलं एक आर्टिकलवर सजेशन दिलं पाहिजे. आणि सिनियर्स लोकांनी आणि तसेच प्राध्यापकांनी आपल्याला कॉन्स्टिट्यूशनच्या जे आर्टिकल्स आहे त्याच्यावर सजेशन देऊन मुलांना जागृत केलं पाहिजे. एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू. धन्यवाद. अगदी थोडक्यात आपलं म्हणणं मांडावं अशी माझी विनंती आहे. माईक. शुभांगी जुंबळे, महिलांचा राजकीय अभ्यास याच्यावर माझं संशोधन सुरू आहे. पण मुळात आपण इथे संविधानाविषयी बोलत आहोत. आपण राज्यशास्त्राचे विद्यार्थी आहे, मी पण राज्यशास्त्र संशोधक विद्यार्थी आहे. पण जेव्हा मी सर्वे करायला जातो तेव्हा मुळात त्यांना माहिती नसते सर. आणि आता आपण सगळे इथे MA झालेले आहे, रिसर्चवाले आहे, जॉबवाले आहे. माझ्या मते शाळेपासून म्हणजे आजचा भावी नागरिक मतदान जनजागृती आणि संविधान जनजागृती ही आपण विद्यार्थी मिळून एक काहीतरी करायला पाहिजे सर. कारण आपली येणारी पिढी याला लोप पावत आहे सर. त्यांना संविधान उद्देशिका शाळेत आत्ता वाचल्या जाते सर. मुळात जसं ग्रंथ राहतात, कितीच्या घरी संविधानाची प्रत आहे. माझ्याकडे आहे, मी आधी जिथे शिक्षिका होती घरून न्यायची, मुलांना सांगायची की बा याच्यामुळे आज मी तुम्हाला शिकवू शकते, कारण त्यात मला तो अधिकार आहे. तर मला वाटते आपण सगळ्या मिळून. आणि दुसरी गोष्ट, महिलांना राजकीय, जेव्हा माझी बहीण नगरपरिषदची उपाध्यक्ष होती तेव्हा महिलांना खूप टार्गेट केलं जाते सर. आणि जेव्हा ते या उभ्या राहतात निवडणुकीत किंवा इतर पण, तर ती जनजागृती आपण कुठेतरी सपोर्ट, म्हणजे आपण सुशिक्षित लोकांनी ज्या सरपंच किंवा इतर ज्या एरियानुसार, मी तर यवतमाळ जिल्ह्यातली आहे, प्रत्येकजण इथे विद्यार्थी प्रत्येक वेगवेगळ्या जिल्ह्यात, तसं काहीतरी प्लॅटफॉर्म. आणि दुसरी गोष्ट प्रकाशन राऊंड टेबल, एक हैदराबादची वेब काय बा ऑनलाईन प्रकाशन आहे सर, माझ्या आर्टिकल आहे त्याच्यात. तसं आपल्या डिपार्टमेंटचं असायला पाहिजे सर.
मराठीत इंग्लिश दोन्ही पण. तर माझी रिक्वेस्ट आहे सर, जे लोक लिहितात वाचतात त्यांच्यासाठी तरी. धन्यवाद सर. धन्यवाद. या निमित्ताने सांगू इच्छितो की आमचं त्यावर काम सुरू आहे आणि लवकरच त्याचं फलित येईल आणि पुढे तो प्रस्ताव पण ठेवण्यात येईल. मी दुसऱ्या मुद्द्याला हात घालतोय की हे ठीक आहे की विभागाने हे करायला पाहिजे ते करायला. एक मिनिट, मला 1 मिनिट द्या फक्त. पण आपण कंट्रीब्यूट कसा करू शकता या मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. आम्ही सगळंच करू त्याच्याबद्दल नो डाऊट, ठीक आहे. आणि शासनाच्या माध्यमातून विविध परिपत्रकाच्या माध्यमातून ते आपण करतो. आपण माजी विद्यार्थी म्हणून किंवा होणारे माजी विद्यार्थी म्हणून कशा पद्धतीने या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी यांना आपण सहकार्य करू शकतो ही भूमिका आपल्याला या मुद्द्यांमध्ये मांडायची आहे. ही गोष्ट आपल्या ध्यानात असू द्या. घ्या. सर्वप्रथम येथे आदरणीय जांभूळकर सर तसेच गवई सर यांचं मी शब्दसुमनाने स्वागत करते. सर, आज आपण इथे विद्यार्थी संघटनेचा विषय बोलत जरी आहोत तरी जेव्हा सरांनी ही मीटिंग अरेंज केलेली आहे तेव्हा निवड पर्टिक्युलर 4च विद्यार्थी इथे अवेलेबल दिसतात. त्याच्या व्यतिरिक्त सरांनी खूपदा मेसेज टाकलेला आहे, परंतु 4 व्यतिरिक्त जे कॉमनली येतात तेच विद्यार्थी दिसतात. म्हणून जेव्हा तुम्ही स्थापन करत आहे, विद्यार्थी संघटना स्थापन करण्याचा विचार करताय, सगळ्यांचे विचार घेत आहे, सर्वप्रथम श्रम, बुद्धी, पैसा आणि मेहनत या 4-5ही गोष्टी जेव्हा तुम्ही द्यायला तयार असाल तेव्हा तुम्ही म्हणा की आम्ही ऑथॉरिटीने इथे येत आहे विद्यार्थी संघटनेला, अदरवाईज नाही. कारण की कसं आहे, निव्वळ 4 लोकांनी ही संघटना स्थापन होणार नाही आहे. प्रत्येकाजवळ प्रत्येकाची एक आयडिया असते, प्रत्येकाच्या संकल्पना असतात. आज इथे आपण जमा झालेलो आहे, प्रत्येकाने इतक्या छान छान आपल्या संकल्पना मांडलेल्या आहेत, ठीक आहे. परंतु या संकल्पना पूर्ण करायला आणि या आयडियाज पूर्ण करायला आपल्याला सगळ्यांची तेवढ्याच प्रमाणामध्ये कसं लागेल, सगळ्यांनी सामूहिकपणे येणे गरजेचं आहे. नाही तर सर आज संघटना घेत आहे, सर आज बोलत आहे, 4 लोक येत आहे, याच्या व्यतिरिक्त 4 लोकांच्या व्यतिरिक्त दुसरे कोणी हात घालणार नाही, यांनी संघटना स्थापन होणार नाही. म्हणून बस आज माझ्या हाती माईक आहे म्हणून सगळ्यांना एवढी रिक्वेस्ट करत आहे मी की ही संघटना जर तुम्हाला पूर्णपणे सक्सेस करायची असेल तर तेवढ्याच प्रमाणात तुम्ही सहभागी व्हा आणि तेवढ्याच प्रमाणात तुम्ही आपली जे पण आहे प्रोत्साहितपणा, जे पण श्रमबुद्धी, पैसा जे पण लावत आहे ते तेवढ्याच प्रमाणात लावा. बस. थँक्यू सर. धन्यवाद. नेक्स्ट, एकदम शॉर्टमध्ये. विभागाच्या 80 वर्षपूर्ती निमित्ताने मी सगळ्यांचं अभिनंदन करते. मी शुभांगी खंडारे, 2020 बॅचची आजी माझी विद्यार्थी. माझं असं सजेशन आहे सर की आपण एक ऑनलाईन सर्क्युलर करायला पाहिजे की जिथे विद्यार्थ्यांना, आजी विद्यार्थ्यांना आणि माझी विद्यार्थ्यांना देखील स्कोप मिळेल आणि आपल्या ज्या आयडियाज आहेत त्यांना एक्सप्लोअर करता येईल. त्याचसोबत वीकली किंवा 15 दिवसातून एकदा एक ऑनलाईन मीट किंवा ऑनलाईन एक सिरीज तयार करता येईल ज्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा म्हणजे आजी आणि माझी विद्यार्थ्यांना त्याचा कसा लाभ होईल, कॉन्फिडन्स बिल्डिंग किंवा त्याद्वारे काही आपल्याला कॉन्फरन्स घेता येईल का, रिसर्च पेपर पब्लिश करता येईल का ऑनलाईन. तर असं माझं सजेशन राहील. थँक्यू. मागे मी महक वासनिक, राज्यशास्त्र विभागाचा विद्यार्थी. तर माझं हे सजेशन आहे की जेवढे पण माझे विद्यार्थी असतील त्यांच्याकडे जेवढी यूज नसलेले कम्प्युटर असतील ते प्लीज विभागाला डोनेट करा. कारण की एक हसण्याचं रिझन नाही आहे, मी सांगतो की मी जेव्हा MA पॉलिटिकल सायन्स जॉईन केलं माझ्याकडे लॅपटॉप वगैरे काही नव्हतं आणि असाइनमेंटचं काम डोक्यावर पडलं होतं आणि तो नेट कॅफेवाला 100 रुपये 150 रुपये पर असाइनमेंट घेतो. ते गोरगरिबी जेवढे विद्यार्थी आहेत ते ॲटलिस्ट विभागात बसून आपल्या मदतीमुळे एक असाइनमेंट कंप्लीट करतील आणि त्यानंतर जर तुम्ही एक मीटिंग ॲडजस्ट करता तर मी ChatGPT, जेमिनी जेवढे पण AI मी स्वतः शिकवू शकतो त्यांना. हे माझ्याकडून कॉन्ट्रीब्यूट आहे. ठीक आहे, थँक्यू. मी लगेच आपला जो दुसरा मुद्दा आहे चर्चेचा त्याला हात घालतो. माजी विद्यार्थ्यांतर्फे विभागाकरिता देण्यात येऊ इच्छिणाऱ्या योगदानावर आपल्याला आता चर्चा करायची. आपण तर आतापर्यंत सूचना केल्या, हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे. ठीक, आता आपण काय देऊ इच्छितो
सरांनी ज्या पद्धतीने आपल्याला सांगितलं होतं की आपण काही फेलोशिप, काही स्कॉलरशिप इन्स्टिट्यूट करू शकतो का, काही एंडोमेंट लेक्चर सिरीज इन्स्टिट्यूट करू शकतो का, किंबहुना जे काही भरीव उपक्रम आपण इन्स्टिट्यूट करू शकतो, इन्स्टिट्यूशनलाइज करू शकतो का, तर याकरिता आता चर्चेसाठी आता हा मुद्दा ओपन आहे. सर्वांना गुड आफ्टरनून. माझं नाव भाऊ राठोड आहे. माझं नावच भाऊ आहे. कारण की मी पहिले जेव्हा HODना भेटलो तेव्हा सर बोले थे सच में तेरा नाम भाऊ है क्या? सर बोला हाँ मेरा नाम भाऊ है. अब मुझे भी भाऊ कहना पडेगा आपको. तो ते गोष्टी जाऊ द्या, आता आहे ते आहे. आपल्याला बोलायचं आहे की मागच्या फर्स्ट इयर आणि सेकंड इयर मुलांसाठी काय केलं पाहिजे. सर्वात मेन आहे पैसा. पैशाशिवाय आपण काही करू शकत नाही. तर या असं नाही, जबरी नाही कोणाला. ते ॲल्युमिनीच्या माध्यमातून आपण सगळे एकत्र आलो. तुम्हाला जितकं घडते तितकं द्या मुलांसाठी. ज्यांची परिस्थिती नाही आहे, सगळे खूप मुलं, शेतकऱ्यांचे मुलं इथं शिकायला येतात. हॉस्टेलच्या आणि इथं स्पर्धा परीक्षाचे अभ्यास बी करतात, प्लस हे बी कॉलेजचं पण करतात. तर याच्या माध्यमातून न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार आमच्या वेळेस तर बुक्स अवेलेबल न होते खूप स्टार्टिंगच्या वेळेस. तर हे जे नवीन बॅच येते ॲल्युमिनीच्या माध्यमातून, यांना आपण काय करू शकतो. मेन आहे रिसोर्स अवेलेबल करून देणं. त्या रिसोर्स अवेलेबल करण्यासाठी ऑनलाईन तर आपण करूच शकतो, पण काही ऑफलाईनच्या माध्यमातून जर आपण पैसे कॉन्ट्रीब्यूट करून जर एकत्र केलो, असं नाही की सर्वांवर बंधन नाही आहे की तुम्ही 100च काऊन दिले, तुम्ही 50च काऊन दिले. तुम्हाला जे घडतं डिपार्टमेंटसाठी ते द्या, हे माझं म्हणणं आहे. आपण इतके 2 वर्ष इथं अनुभव शिकून गेलो, याचा आपण कुठं फायदा झाला ते इथं कॉन्ट्रीब्यूट करून पैसे दिले पाहिजे मुलांनी. ज्याला द्यायचं नाही ते देऊ नका, पण ज्यांना जितकं घडते तितकं द्या डिपार्टमेंटसाठी. ठीक आहे, थँक्यू. ठीक आहे, धन्यवाद. ॲल्युमिनी. धन्यवाद. अरे माईक सुरू आहे सर. डिपार्टमेंटला माझ्याकडून 20,000 रुपये डोनेट. धन्यवाद. सरांच्या खूप आभार. सरांना फोन पे करून टाकेल सर मी. चेक पाहिजे का? मी चेकबुक आणलेलं नाही सोबत, परंतु कुठे फोन पे करायचं तर मी करेन. ओके. हां सर. आपण त्याला असं करतोय हां. की आपण हे सगळं माजी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून करणार आहोत. ओके. ठीक आहे. तर आपण त्याची एक प्रक्रिया असेल आणि ते समजून सांगू आम्ही सर्व. तर तुम्ही जो पुढाकार घेतलेला आहे त्याकरिता आम्ही विभागाच्या वतीने आपलं अभिनंदन करतोय, स्वागत करतोय. आभार. आर्थिक प्रोव्हिजन आम्ही सगळं सांगू. हे जे आहे ते तुम्ही बँकेमध्ये टाका. त्याचं जे काही व्याज येईल किंवा इतर कोणी पण असे पैसे जमा करते, त्याच्यातून मग तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करू शकता. म्हणजे ते तुमचं स्वातंत्र्य. मी तुम्हाला परत एकदा एन्श्योर करतो की जे काही आर्थिक देवाणदेवाण होतील त्या विद्यापीठाच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच होईल आणि त्याची रीतसर प्रक्रिया असेल. कुठल्याही पद्धतीने असं म्हणजे कोणालाही पाठवून देऊन आम्ही हे करून असं काही होणार नाही. तर त्याकरिता आपण वेट करा. त्या सगळ्या सूचना आम्ही तुम्हाला देऊच वेळोवेळी. आत्ता आपला मुद्दा हाच आहे की सरांनी ज्या गोष्टी आत्ता आपल्या पुढे ठेवल्या की विभागाला एखादी फेलोशिप आपण ॲल्युमनायच्या माध्यमातून इन्स्टिट्यूट करू शकतो का, हा पहिला प्रश्न. दुसरा, आपल्या ॲल्युमनायच्या माध्यमातून आपण एखादी गोल्ड मेडल इन्स्टिट्यूट करू शकतो का. बघ त्याच्यामध्ये ते म्हणजे पैसे आपल्याला घालावे लागतील. तर म्हणजे मी तुमच्या पुढे आता प्रस्ताव ठेवतोय की आपण विभागातर्फे एक गोल्ड मेडल म्हणजे राज्यशास्त्र विभाग माजी विद्यार्थी संघटनेतर्फे एक गोल्ड मेडल आपण इन्स्टिट्यूट करू शकतो का. माईक सरांना माईक. मला थोडीशी बाहेर एक काम होतं म्हणून फक्त बोलतो. महत्त्वाचं हा मुद्दा आपण मागे पण चर्चेला घेतला होता आणि हे विद्यार्थिनी जिनी आता ऑफर केली, मी तर सगळ्यात आतून जोरात टाळ्या वाजून तिचं स्वागत करा. कारण की ह्या 20,000 सुद्धा आपलं होणार नाही आहे.
लक्षात घ्यायचा प्रयत्न करा की ते 2 प्रपोजल यांनी जे मांडले तो मेगा बजेट आहे. आणि जेव्हा गोल्ड मेडल आपण देतो ते डिस्क्रिप्शन तुम्हाला देतील सगळे लोक, की गोल्ड मेडल आपण जेव्हा ऑफर करतो तेव्हा एक अमाऊंट जे आहे फिक्स अमाऊंट तो युनिव्हर्सिटीला आपण डिपॉझिट ठेवतो आणि त्याचा जो काही इंटरेस्ट बनतो त्या इंटरेस्टमधून आपण तो गोल्ड मेडल जो आहे तो कंटिन्यू म्हणजे अनेक वर्षापर्यंत ते इंटरेस्टमधून चालत असतं. ते एक फिक्स अमाऊंट आहे, तो माझ्या माहितीप्रमाणे किमान 10 लाख आहे. माझ्या माहितीप्रमाणे किमान 10 लाख आहे. त्याच्यामुळे ती जी संख्या आहे 10 लाखाची ते गाठायसाठी आपल्याला पूर्ण ताकदीनिशी सगळ्यांना पूर्ण ताकदीनिशी लागावं लागेल. आणि तुमच्यामध्ये मला वाटतं हॉलमध्ये जितके लोक आहेत तर तितके जर एक म्हणजे काय म्हणतात त्याला 50-50 हजार रुपये जमा केले तरी तर शक्य होणार नाही. आणि तितकी कॅपॅसिटी मला वाटते बऱ्याच लोकांची नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं बाहेर पण त्याला एक्सपान्शन करावं लागेल. अनेक मोठे मोठे स्टॉलवर्ड्स आहेत आपल्या डिपार्टमेंटून गेलेले, त्यांच्याकडनं आपण घेऊ शकतो. तर नियोजन ठेवावं लागेल. तर त्याच्यामुळे एक अमाऊंट जो आहे तो अल्युमिनी असोसिएशनने डिक्लेअर करावा आणि त्या बजेट प्रोव्हिजनच्या हिशोबाने जो मॅक्स टू मॅक्स जे लोक करू शकतात, मॅक्स टू मॅक्स, मी आता आकडा आपण डिक्लेअर करण्यात काही अर्थ नाही, पण मॅक्स टू मॅक्स जे लोक करू शकतात ते आपण करायचा प्रयत्न करू. आणि स्कॉलरशिपचा मुद्दा जो यांनी उपस्थित केला आहे, स्कॉलरशिपचं पण तसंच आहे की तुम्ही एका वर्षी देऊन चालणार नाही. ते एखाद्याच्या नावाने किंवा डिपार्टमेंटच्या नावाने ते कंटिन्यू जर चालवायची असेल तर आपल्याला त्याच्यासाठी पण एक फिक्स अमाऊंट ठेवावं लागेल. तर तो 10 लाख रुपये जो युनिव्हर्सिटी डिपॉझिटचं मी बोललोय तर पॅरलल हा एक अमाऊंट जातो. तर मला वाटतं की फर्स्ट जो टार्गेट जर आपल्याला स्कॉलरशिप प्लस जर हे घ्यायचं असेल तर ॲटलिस्ट 30 लाखाचा जो टार्गेट आहे तो घेऊन आपल्याला चालावा लागेल. आणि हा अमाऊंट छोटा नाही आहे. पण मला माहिती आहे की तुमचा माझा विल त्याच्यापेक्षा मोठा आहे. त्याच्यामुळे अमाऊंट एवढा मोठा पण नाही आहे. मोठा आहे जरूर पण एवढा मोठा पण नाही आहे. त्याच्यामुळे होऊ शकतं. तर टार्गेट मी परत एकदा हिला काय म्हणते अभिनंदन करतो तिच्यासोबत आम्ही पण आहोत. त्याच्यापेक्षा मोठा अमाऊंट पण द्यायचा प्रयत्न आम्ही नक्की करूया. आणि अमोल आहेत, राठोड आहेत, मोठे मोठे दिग्गज या ठिकाणी बसलेले आहेत माझ्यासोबत आहेत खूप मोठे मोठे दिग्गज आहेत. आणि याच्याशिवाय जे आज ऑडियन्समध्ये आले नाही, आज मोठे मोठे ऑडियन्समध्ये दिग्गज आलेले नाही आहेत, ते बाहेर आहेत. आणि त्यांना जर आपण अल्युमिनाय थ्रू हा प्रपोजल जरी दिला तर मला वाटतं की ते सोपं होईल. आणि अल्युमिनायचं रजिस्ट्रेशन आपण करतोय तर त्याच्यामुळे त्याच्यातूनही काही ना काही सोशल अमाऊंट जो आहे गव्हर्नमेंटकडनं कुठल्या तरी स्कीममध्ये जर करता येत असेल तर आपण करूया. मी अजून एक तुम्हाला एक काय म्हणतात त्याला रिक्वेस्ट करतोय. दरवर्षी विद्यापीठाकडे काय म्हणतात त्याला मायनर प्रोजेक्टसाठी एक खूप मोठा फंड आहे. आणि मी सिनेटर असल्यामुळे आता मागच्या याच्यामध्ये मी तुम्हाला बजेट सुद्धा सांगतोय की साधारणतः 6 करोड रुपये दर वर्षाला आपल्याकडे मायनरचा फंड बनवून ठेवलेला आहे. आणि शोकांतिका अशी आहे की मागच्या 3 वर्षातले जे बजेट मी स्वतः अटेंड केलेले आहेत युनिव्हर्सिटीचे, आपण 2.5 करोड सुद्धा तो वापरलेला नाही आहे वर्षाला, जो 6.5 करोडचं बजेट आहे. आपल्यापैकी मॅक्झिमम लोकांनी जे युनिव्हर्सिटी डिपार्टमेंटला कन्सर्न आहेत किंवा अटॅच्ड आहेत त्या लोकांनी रिसर्च प्रपोजल टाकावे. आणि त्या रिसर्च प्रपोजलचा एक फंड जो आहे, एक मिनिमम जो त्याला काय म्हणतात कॉन्ट्रीब्युशन जो आहे, तो जर आपण इथे जर देऊ शकलो तर दुसरे विद्यार्थी जे अर्निंग सोर्समध्ये आत्ता नाही आहेत ते सुद्धा असं सुद्धा डिपार्टमेंटला कॉन्ट्रीब्यूट करू शकतात. तर त्याच्यातूनही आपण एक फंड जनरेट करू शकतो. ते सोर्स मला माहिती आहे, अशातले काही सोर्स आपल्याला घ्यावं लागतील. मी एवढं बोलतो आणि थँक्यू. धन्यवाद सर. आम्हाला ज्या आरक्षित खुर्च्यांवर बसलेली पहिल्या रोमध्ये आहेत सगळे लोक, त्यांच्याकडनं भरपूर अपेक्षा आहेत आणि त्यांच्यात ती क्षमता आहे की ते सगळं करू शकतात. मला तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना, माजी विद्यार्थ्यांना सांगायला आवडेल की आत्ता विद्यापीठांच्या परीक्षा असल्यामुळे बरेच आपले ॲल्युमनाय त्या परीक्षांच्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांनी आपल्याला शुभेच्छा संदेश पाठवलेले आहेत की बैठकीमध्ये जेही नियोजन होईल आणि जे आपण डिसाईड करू त्यावर आमची सहमती असेल. कुठेही फायनान्शियल कंट्रीब्युशन लागत असेल तर फक्त तुम्ही एक आम्हाला कॉल करा आणि त्याचा रिसर्च करा. तर आम्ही कधी विभागाच्या पाठीशी आहोत. म्हणजे ज्या विभागाने माजी मुख्यमंत्री दिले, ज्या विभागाने अनेक समाजकार्यामध्ये कार्यरत असणारे तरुण दिले, ज्या विभागाने सिनेटर दिले, ज्या विभागाने प्राध्यापक दिले आणि पूर्व विदर्भामध्ये एकंदरीत सर्व महाविद्यालयांमध्ये जर आपण गेलो कुठल्याही महाविद्यालयामध्ये तर आपला ॲल्युमनाय हमखास मिळेल ही खात्री असते. अशा ॲल्युमनायला 30 काय 50 लाख रुपये गोळा करणे काही मोठी गोष्ट नसते. त्याच्यामुळे तुम्ही याबद्दल आश्वस्त राहा. सरांनी ज्या पद्धतीने आपल्याला म्हटलं की आपली इच्छाशक्ती आहे, आपली इच्छाशक्ती
अजूनही प्रबळ आहे आणि आपण हा फंड गोळा करू शकतो. फक्त तुमच्या सूचनांचं, मार्गदर्शनांचं आणि तुमच्याकडे जे असलेलं श्रम असेल त्या श्रमांची आम्हाला गरज आहे. म्हणून अमाऊंट आपल्यासाठी कधी मॅटर नव्हता, फक्त तुमची इच्छा असणं हा मॅटर आहे. मी यानंतर जर आणखी याच्यावर कोणाला काही बोलायचं नसेल तर मी दुसरा मुद्दा चर्चेला घेतो. धन्यवाद. तर आपल्या विभागाने मी आत्ताच उल्लेख केला की अनेक उल्लेखनीय कार्य करणारे, सामाजिक कार्य करणारे, तसेच व्यक्तिगत कार्य म्हणजे व्यक्तिगत यश संपादन करणारे अशी अनेक जे ॲल्युमनाय आहेत ते आपल्याने विभागाने निर्माण केलेले आहेत. प्रश्न हा निर्माण होतो की कुणी ॲल्युमनाय येऊन पुढे सांगत नाही की मी या पदावर आहे म्हणून. ते आपल्याला माहीत करताना थोडासा अडचण होते. म्हणजे सगळ्याच बॅचमध्ये शासकीय म्हणजे फक्त आपल्या विभागाने प्राध्यापक दिले किंवा संशोधक विद्यार्थी इतक्या पुरे मर्यादित नाहीत, तर प्रशासनामध्ये अत्यंत महत्त्वाच्या पदावर आपले ॲल्युमनाय आहेत. तर आपल्या बॅचमध्ये जे ॲल्युमनायनी ज्या पदांवर आहेत त्या पदाची आपण माहिती द्यावी किंवा त्या ॲल्युमनायची माहिती द्यावी संघटनेपर्यंत, ज्या माध्यमातून आपण त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीकरिता आपला 80वा वर्षानिमित्ताने आपण त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करू. तर या निमित्ताने आता हा मुद्दा चर्चेसाठी ओपन असेल की तुम्हाला त्या ॲल्युमनायची नावं माहीत असतील तर कृपया आम्हाला. हां, बरेचदा म्हणजे मी तोच मुद्दा अधोरेखित करतो की कुणी ॲल्युमनाय आपली मी इथे ते असं आहे म्हणून भरताना थोडेसे अडचण येतं. तर तुम्हाला तुमच्या बॅचची लोकं माहीत असतील की हा या पदांवर कार्यरत आहेत किंवा हे आहेत, तर कृपया तुम्ही आम्हाला त्यांची यादी द्यावी एवढी विनंती आहे. मग त्यांचा आपण एक सत्कार करूया अशी विनंती. आम्ही मला वाटते की आपण सर्व त्या ॲल्युमनायच्या ग्रुपवर आहात, त्याच्यावर आम्ही एक गुगल फॉर्म शेअर करतो. त्याच्यामध्ये तुम्हीसुद्धा भरू शकता की हा माझ्या बॅचचा इथे कार्यरत आहे, म्हणजे आपल्याला ती माहिती गोळा करताना अडचण येणार नाही. परत या निमित्ताने परत तुम्हाला काही सांगायचं असेल तर आता मुद्दा चर्चेसाठी खुला आहे. सोबतच याला जोडून आपण आपल्या ॲल्युमनायला जोडू कसं शकतो हा मुद्दा महत्त्वाचा आहे. कारण आपल्याकडे एकदम अल्प रजिस्ट्रेशन झालेले आहे. त्याच्यामध्ये आपण ठरवलं होतं की आपल्याला माजी विद्यार्थी संघटनेचा जर सभासद व्हायचं असेल तर 1000 रुपये हे शुल्क देऊन आपण या संघटनेचे सदस्य होऊ शकता. आणि त्याचकरिता आम्ही रितसर जे काही अधिकोषाचे खाते आहे, बँक खातेसुद्धा निर्माण केलेले आहे आणि त्याच्यावरच ते सगळं करायचं आहे. तर माझी सगळ्यांना अशी विनंती आहे की त्या परत ॲल्युमनायच्या ग्रुपवर तुम्हाला एक सभासद नोंदणीकरिता सुद्धा एक मॅसेज येईल आणि लिंक येईल, ती लिंक भरावी आणि सोबतच त्या अकाउंटवर आपण 1000 रुपये जे काही नोंदणी शुल्क त्याचा स्क्रीनशॉट आमच्यापर्यंत पोहोचेल अशी तजवीज करावी. परत कोणाच्या सर, अल्युमनाय असोसिएशन आता खूप नॅसेंट स्टेजवर आहे, खूप अर्ली स्टेजवर आहे. सो जर रजिस्ट्रेशन फीज जर कमी होईल तर आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आणि एक्स स्टुडंट्सला रजिस्टर करायला, म्हणजे ते सुरुवाताच्या स्टेजवर नॅसेंट स्टेजवर आपल्याला ती जी 1000 रुपीज कॉस्ट आहे ती जर कमी होईल तर ते बरं होईल स्टुडंट्ससाठी, जर रजिस्ट्रेशन्स आपल्याला वाढवायची असेल तर. बिकॉज आपण खूप नॅसेंट स्टेजवर आहोत आता आणि आपल्याला मॅनपॉवरची गरज आहे आणि मग मॅनपॉवर पाहिजे तर आपल्याला थोडी कॉस्ट कमी करायला, तर त्याबद्दल आम्हाला सजेशन पाहिजे आहे. आपल्या मागच्या कार्यकारिणीमध्ये आपल्याला अशा सूचना आल्या होत्या. त्यानिमित्ताने आपण असं केलं होतं की आपण 1000 रुपयाला 4 टप्प्यांमध्ये म्हणजे 4 भागांमध्ये आपण डिवाईड केलेलं होतं. तर बरेच विद्यार्थी एकत्रच जर 1000 रुपये देऊ शकत नसतील किंवा नोंदणी शुल्क, तर ते 250 रुपीज देऊन प्रायमरी अमाऊंट देऊन आपलं रजिस्ट्रेशन करू शकतात आणि उर्वरित अमाऊंट त्यांच्या सोयीनुसार ते कंट्रीब्यूट करू शकतात. ही आपण सोय त्याच्यामध्ये दिली होती. तर आपण आता महत्त्वाचा विषय घेतोय की आपल्याला या माजी विद्यार्थी संघटनेचं गठन करायचं. तर सर्वप्रथम या माजी विद्यार्थी संघटनेच्या एक अध्यक्ष असेल, उपाध्यक्ष, सचिव,
कोषाध्यक्ष आणि बाकी इतर कार्यकारीतले सदस्य, ते आपल्या सोयीनुसार आपण जास्त किंवा कमी जे करायचं असेल ते करू शकतो. तर आता आपण पहिल्यांदा अध्यक्षाची निवड करूया की या संघटनेचा अध्यक्ष म्हणून आपण कोणाचं नाव सूचित करतोय. मॅडमकडे माहिती. Myself Shabina Shi. I have done my master's from political science department and now pursuing PhD. पिछले 5 साल से प्रज्ञानंद माटे प्रेसिडेंट का पोस्ट काफ़ी अच्छे से निभा रहे हैं. तो मेरे हिसाब से और मेरी पूरी बैच के हिसाब से प्रेसिडेंट की पोस्ट के लिए प्रज्ञानंद माटे का नाम हम लोग सजेस्ट करते हैं. आपल्याच नावाला अनुमोदन आणि सूचना झालेल्या आहेत, अनुमोदन करा. ठीक आहे, धन्यवाद. पुन्हा परत दुसरं नाव. जवळपासच्या बॅच सोबत चांगला असल्यामुळे हो, त्यांचं नाव मी सूचित करतो. ठीक. हां, पहिल्या रांगेतले आणि जबाबदार, जसं बहुते सरांनी म्हटलं, साहजिक आहे की मागच्या 20-22 वर्षानंतर परत इथे आल्यानंतर गवई सर दिसतात, काशीकर सर दिसतात आणि ज्यांनी घडवलं बनवलं जांभूळकर सर दिसतात. आणि कळकळीची ती एक हाक जी म्हणतो ना जांभूळकर सरांची, की आपल्याला काहीतरी आता करावं लागेल. त्याच्यातूनच लक्षात आलं की आत्ता आपल्याला उभं राहावं लागेल. आणि साहजिक आहे, माझं नाव जर या ठिकाणी सुचवलं गेलं असेल आणि माझ्याकडे जर ती जबाबदारी येत असेल तर तन मन आणि धनाने पूर्णपणे सक्रियपणे पूर्ण ताकदीनिशी राहून या ठिकाणी मी या संघटनेसाठी आणि भविष्यात विविध प्रकारचे जे कार्यक्रम घेण्यात येतील त्याच्यासाठी सक्रिय राहील. धन्यवाद. हॅलो, नमस्कार. मी ऐनिवार किरण, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, सहाय्यक प्राध्यापक या पदावर कार्यरत आहो. आणि या विभागाचा माझी विद्यार्थी आहे. आणि जी सूचना आमच्या बॅचचे माझे सहकारी मित्र प्रदीप राठोड यांच्या नावाला माझं अनुमोदन आहे. Okay, so there are 2 candidates being proposed for presidentship. एक है प्रज्ञानंद माटे and दूसरे हैं Dr. Pradeep Rathod. So since there are 2 candidates, we'll have to in some way or the other either come to a consensus or have an election. So since it is not a consensus one, तो हम लोगों को election लेना ज़रूरी होगा. तो election will be based upon रेजिंग हैंड्स, isn't it? तो बहुत ज़्यादा नहीं है, हम लोग काउंट कर सकते हैं. तो हाथ खड़ा करके हम अपने जो कैंडिडेट के बिहाफ में कंसेंसस ले सकते हैं. सो आई एम प्रपोजिंग पहले प्रदीप राठौड़ प्रेसिडेंट के पोजीशन के लिए प्रस्तावित किए गए हैं. आप में से कितने लोग डॉक्टर प्रदीप राठौड़ इनके प्रपोजल पर सहमति जताते हैं? कृपया हाथ खड़े करके हमें बताइए. प्लीज़ काउंट द वोट्स. प्रमुख वोट काउंट करो. तो 1 2
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 19 है ना. सेकेंड इस फॉर प्रज्ञानंद, जो लोग प्रज्ञानंद माटे इनके नाम से सहमति प्रस्तुत करना चाहते हैं, इट इज़ मोर. सो आई गेस एक काम करें. हाँ, इस दोनों में से एक प्रेसिडेंट हो गया और एक सेक्रेटरी. हाँ, तो हम ऐसे ही करते हैं. ठीक है. सो एक प्रेसिडेंट एक वाइस प्रेसिडेंट को भी है ना. सो आई गेस प्रज्ञानंद माटे इज गेटिंग मोर वोट, सो वी डिक्लेयर प्रज्ञानंद माटे फॉर प्रेसिडेंट एंड वी डिक्लेयर प्रदीप राठौड़ फॉर वाइस प्रेसिडेंट. हाँ, अपन अभी जो भी लोग इस सहभाग में है, सभागृह में है, हम सभी लोगों को अभी कंसिडर ही कर रहे हैं. नेक्स्ट पोजीशन के लिए आप मंगाइए. ये हो गया फॉर प्रेसिडेंट एंड वाइस प्रेसिडेंट हो गया. तो सेक्रेटरी आप ले लीजिए. सचिवाकरिता तुम प्रपोज कर. मी सचिवकरिता डॉक्टर अतुल मून सरांचं नाव प्रपोज करतोय. नहीं बनता. असं म्हणणं आहे सगळ्यांचं की वाईस प्रेसिडेंट करण्यापेक्षा प्रदीप राठोड सरांना सेक्रेटरी. चालेल. ते जास्त बेटर आहे. तर आता उपाध्यक्ष पदाकरिता सन्माननीय प्रदीप राठोड सरांची आपण उपाध्यक्ष म्हणून नेमणूक करतोय, सॉरी सचिव म्हणून नेमणूक करतोय. तर आता उपाध्यक्षाचं पद हे रिक्त आहे, तर आपण उपाध्यक्षाकरिता नाव सुचवा. सर माईक द्या. हॅलो. संघटनेच्या उपाध्यक्षपदासाठी 2017-19 बॅचच्या शबीना शेख यांचं मी नाव प्रस्तावित करतोय. अनुमोदन. ठीक, धन्यवाद. शबीना शेख मॅडम उपाध्यक्ष पदावर. परत कोणाला उपाध्यक्ष पदाकरिता. ठीक, आता आपण कोषाध्यक्ष पदाकरिता का नाव आहे सांग. करू.
माझं व्यक्तिशः असं मत आहे की प्रदीप राठोड सर माझ्यापेक्षा सिनियर आहेत, तर त्यांनी अध्यक्षाची धुरा सांभाळावी आणि मी सचिवपदी राहील. आता आपल्याकडे कार्यकारिणी सदस्य हवे. हां, त्याच्यावर ॲग्री आहेत. जबाबदारी आपल्याकडे राहणार आणि साहजिक आहे इथे बसलेली सगळी माणसं यांनी दिलेल्या हाकेनुसार आणि हे आपल्याकडून काय करून घेणार आहे आणि आपल्याला काय करायचं याच्यासाठी आपण इथे उभे आहोत. सर जसे म्हणेल तसं आणि जेवढं जमेल जसं शक्य होईल तेवढं पूर्ण ताकदीनिशी आम्ही तुमच्या पाठीशी आहो राहील. आणि हे जे भोवते सरांनी नोट डाऊन केली होती ना पहिली रांग, ही रांग एवढीच नाही आहे का आहे, सगळे आता कामकाजात आहेत, इलेक्शन्स आहेत आणि विविध प्रकारचे कामं असल्या कारणाने आज पोहोचू शकले नाही. पण मला तरी वाटते जी 2003, 4, 5ची बॅच आहे याच्यानंतर काही सिनियर्स दिसत आहे, पण आता त्यांच्याशी आमची ओळख नाही आहे, पण सक्रिय होती तेव्हाही बी आणि पुढेही सक्रिय राहील. आणि ज्याप्रमाणे आजही आम्ही जुडून आहोत तसेही जुडून राहू. आणि म्हटलं होतं तन मन आणि हा धन जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा ठरणार आहे इथे. ताईंचं विशेष अभिनंदन, कारण मन लागते त्याच्यानंतरच असं जाहीर होते की मी 20,000 रुपये देत आहे. नक्की सर तुम्ही जबाबदारी देत असाल आणि आम्हाला काम करायची संधी मिळत असेल तर आम्ही कुठेही, मग उपाध्यक्ष असो, अध्यक्ष असो किंवा कोणत्याही पदावर असो, आम्ही करायला तयार आहोत. धन्यवाद. धन्यवाद सर. अध्यक्ष म्हणून प्रदीप राठोड सर, उपाध्यक्ष म्हणून शबीना शेख मॅडम, सचिव म्हणून मी स्वतः प्रज्ञानंद माटे, कोषाध्यक्ष म्हणून माननीय डॉक्टर श्रीकांत भोवते सर. आणि आता आपण 6 लोक आपण कार्यकारिणीच्या सदस्य म्हणून आपल्याला नेमणूक करायचे आहेत. तर जे कार्यकारिणीचे सदस्य होऊ इच्छितात त्यांनी कृपया आपलं नाव द्या. कार्यकारिणी सदस्य भूपेन गरात सर, नाव सुजाता कांबळे, मौली ओझा, तितिक्षा रंगारी, सिमरन थूल, अमोल सातपुते सर, प्रणिता चहांदे, बर नाही तुम्ही सजेस्ट करा. लास्ट सचिन चापके, डॉक्टर सचिन चापके सर. बॅच मला वाटते 2-3 बॅच इथे आहेत, जास्तीत जास्त 4 ते 5 बॅच आहेत. सांगा ना सर. शिवाजी आळे सर. ठीक. प्राची घोडेस्वार, संकेत रायपुरे, नंदिनी आंबेकर, अध्यक्षाकरिता मी परत आपली जी कार्यकारिणी झालेली आहे ते वाचून दाखवतो. अध्यक्षाकरिता माननीय प्रदीप राठोड सर,
उपाध्यक्षाकरिता शबीना शेख मॅडम, सचिव मी प्रज्ञानंद माटे, कोषाध्यक्ष डॉक्टर श्रीकांत भोवते सर आणि कार्यकारिणीचे सभासद डॉक्टर भूपेंद्र घरात, सुजाता कांबळे, मौली ओझा, तितिक्षा रंगारी, सिमरन थूल, प्रणिता चहांदे, सचिन चापके, शिवाजी आडे, प्राची गोडेस्वार, संकेत रायपुरे आणि नंदिनी आंबेकर मॅडम. तर या सगळ्यांची आपण तर मी या कार्यकारिणीचे सभासद आणि अध्यक्ष, उपाध्यक्ष या सर्वांना आणि कोषाध्यक्ष या सगळ्यांना, सन्माननीय अध्यक्षांना मी व्यासपीठावर आमंत्रित करतोय. त्यांना आहे हां ठीक आहे. मी सन्माननीय डॉक्टर गवई सरांना अशी विनंती करतो की माजी विद्यार्थी संघटनेचे नवनियुक्त अध्यक्ष प्रदीप राठोड सर यांचं स्वागत करावं. पुष्पगुच्छ. उपाध्यक्ष शबीना शेख मॅडम यांचं सुद्धा स्वागत सन्माननीय गवई सर करतील. राठोड सरांनी आपली स्थानापन्न व्हावे. मी प्रज्ञानंद माटे, सचिव माजी विद्यार्थी संघटनेच्या त्यांचं स्वागत डॉक्टर गवई सरांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. सन्माननीय सर्व कार्यकारिणी यांना मी विनंती करतो, म्हणजे जे सभासद आहेत, सदस्य एक्झिक्युटिव्ह मेंबर्स, त्यांनी सगळ्यांनी मंचकावर यावं. भूपेंद्र करात, सुजाता कांबळे, मौली ओझा, तितिक्षा रंगारी, सिमरन थूल, प्रणिता चहांदे, सचिन चापके, शिवाजी आडे, प्राची गोडेस्वार, संकेत रायपुरे, नंदिनी आंबेकर, अमर बोंद्रे सर या सगळ्यांचं मी शब्दसुमनाने स्वागत करतो. आणि आता एक आपण समूह फोटो घेऊया. ट्रेजरर नाही सर, तुम्ही बसून जा.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले सन्माननीय डॉक्टर राजेंद्र गवई सरांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपला अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद माटे. राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर विकास जांभूळकर आणि इथे उपस्थित सर्व प्राध्यापक, विद्यार्थी आणि नुकतीच ज्या ॲल्युमिनाय असोसिएशनला आपण जन्माला घातले त्याचे सर्व पदाधिकारी आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपला जो राज्यशास्त्र विभाग आहे नागपूर विद्यापीठाचा, थोडासा काही वर्षापूर्वी नागपूर विद्यापीठाचा नामविस्तार झाला आहे आणि त्याला आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ या नावाने संबोधतो. तर या राज्यशास्त्र विभाग हा 80 वर्षाचा झालेला आहे. The Department of Political Science of RTM Nagpur University has become octogenarian. मगाशी व्हाईस चान्सलर ज्या शब्द वापरत होता तो ऑक्टोजेनेरियन हा शब्द आहे. त्याचा डिक्शनरी मिनिंग आहे की जो 80 वर्षाचा झालेला आहे त्याला आपण ऑक्टोजेनेरियन असं म्हणतो. ऑक्टोजेनेरियन लीडर, ऑक्टोजेनेरियन प्रोफेसर, ऑक्टोजेनेरियन पॉलिटिशियन्स असा आपण उल्लेख करतो. तर ही अतिशय महत्त्वाची अभूतपूर्व अशी घटना आहे की राज्यशास्त्र विभागाने 80 वर्षाची यशस्वी वाटचाल केलेली आहे आणि त्याचा एक मी ज्याला साक्षीदार आहे. आणि त्या निमित्ताने 80 वर्षाच्या निमित्ताने हा जो सोहळा आयोजित केलेला आहे, हा सेलिब्रेशनचा साजरा करण्याचा हा जो सोहळा आपण इथे आयोजित केलेला आहे, तर त्याच्या पाठीमागची जी एक वैचारिक बैठक, एक तत्त्वज्ञानात्मक बैठक आणि त्याचं एक नेतृत्व देणे ही एक महत्त्वाची घटना आहे. आणि ते सगळं श्रेय, क्रेडिट माझे विद्यार्थी डॉक्टर जांभूळकर यांना जाते. तर त्यांच्या या कर्तृत्वाला एक जोरदार टाळ्यांनी तुम्ही त्यांचं स्वागत करा. वास्तविक पाहता हे राज्यशास्त्र विभाग किंवा हा जो सब्जेक्ट आहे पॉलिटिकल सायन्स ज्याला आपण म्हणतो, कुठे पॉलिटिक्सही म्हणतात. मुंबई विद्यापीठाचं जे डिपार्टमेंट आहे ते डिपार्टमेंट ऑफ सिव्हिक्स अँड पॉलिटिक्स असं म्हणतात. आता पॉलिटिक्सचा अर्थही तोच आहे किंवा अमेरिकेमध्ये डिपार्टमेंट ऑफ स्टेट्स म्हणतात. पॉलिटिकल सायन्सचे पॉलिटिकल सायन्स डिपार्टमेंटला डिपार्टमेंट ऑफ स्टेट्स असं म्हणतात. तर खऱ्या अर्थाने पॉलिटिकल सायन्स इज ए मास्टर सायन्स ऑफ ऑल सायन्सेस. एवढी मोठी त्याची महती आहे. म्हणजे इट परमिएट्स द लाईफ ऑफ द मॅन फ्रॉम क्रॅडल टू ग्रेव. म्हणजे याची राजकारणाची म्हणा किंवा पॉलिटिक्स हा आपण चांगल्या अर्थाने, कारण आपण जे पॉलिटिक्स इथे शिकवतो ते मूल्य आधारित पॉलिटिक्स आहे. आता या शब्दाचा समाजामध्ये किंवा एक ज्याला आपण चुकीने असा आपण एक अर्थ काढतो त्याचा, की आपण जसं म्हणतो की बुवा त्या माणसापासून तू जरा सावध राहा, कारण तो पॉलिटिक्स करतो, राजकारण करतो. म्हणजे काय तुमच्या मनात काय जातो की तो असा माणूस आहे की तो काहीतरी कारस्थान करतो. ही इज डेट्रिमेंटल टू युअर इंटरेस्ट.
त्याच्यापासून तू सावध राहा. परंतु आपण जे पॉलिटिक्स मूल्याधारित याला म्हटलं मी व्हॅल्यू बेस्ड जे पॉलिटिक्स, मग ते पॉलिटिकल थेअरी असेल, पॉलिटिकल आयडिओलॉजी असेल, पॉलिटिकल थॉट असेल, पॉलिटिकल फिलॉसॉफी असेल, आणि त्या अनुषंगाने आपले जे पॉलिटिकल सायन्सचे वेगवेगळे जे कंपोनंट आहेत, मेजर कंपोनंट त्याचे जसं पॉलिटिकल थेअरी आहे, त्याच्यानंतर कम्पॅरेटिव्ह पॉलिटिक्स आहे, त्याच्यानंतर तुमचं इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स आहे आपल्या भारतामध्ये शिकवल्या जाणारे, मग नंतरचा कंपोनंट आहे इंटरनॅशनल रिलेशन्स, आणि अजून एक कंपोनंट आहे त्याला आपण म्हणतो पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. तर पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचा कंपोनंट का? कारण त्या दोघांची जी रिलेशनशिप आहे ती सयामी ट्विन्ससारखी आहे. दे कॅनॉट बी सेपरेटेड फ्रॉम इच अदर असं म्हटलं तरी चालेल. सयामी ट्विन्स माहीत आहे ना तुम्हाला, जे मुलं जे जुळे जन्माला येतात आणि एकमेकाला ती चिपकलेले असतात. आपल्याकडे अशा म्हणजे ते विकृती आहे ती, परंतु त्यांना सर्जिकल ऑपरेशन करूनसुद्धा वेगळं काढता येत नाही. तर अशा प्रकारची रिलेशनशिप पॉलिटिकल सायन्स आणि पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनची आहे. आता झालं काय की त्या पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटमध्ये म्हणजे वाईट अर्थाने जे पॉलिटिक्स शिरलं होतं, म्हणून माझ्या रिजिममध्ये मी ज्याला आपण ते सेपरेट केलं डिपार्टमेंट, आणि त्याच्यामुळे जे आपल्यासमोर जे प्रॉब्लेम येत होते ते प्रॉब्लेम नष्ट झाले. जे काही ॲकॅडमिक असेल, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रॉब्लेम असतील, फायनान्शियल प्रॉब्लेम असेल, तर ते त्याच्यापासून दूर झाले ते प्रॉब्लेम. तर सांगायचं असं की राज्यशास्त्र याची व्याप्ती फार मोठी आहे. ज्याला आपण काय म्हणतो की राज्यशास्त्र एक हत्तीचं पाऊल आहे. काय आहे राज्यशास्त्र? एक हत्तीचं पाऊल आहे, आणि सगळ्या प्राण्यांच्या पाऊलखुणा त्याच्यामध्ये समाविष्ट होतात. म्हणजे याच्यावरून तुम्ही समजू शकता. म्हणूनच आपण काय म्हणतो की पॉलिटिकल सायन्स इज ए मास्टर सायन्स. कारण ते कंट्रोल शेवटी याच्याकडे आहे, पॉलिटिक्समध्ये आहे. आणि जेवढे इश्यूज आहे आज तुमच्यासमोरचे जे सगळे इश्यूज आहेत, ते तुमचे सोशल इश्यूज असतील, पॉलिटिकल इश्यूज असतील, ते तुमचे इकॉनॉमिक इश्यूज असतील, किंवा तुमचे इतर इश्यूज असतील, त्याचं सोल्युशन हे पॉलिटिक्समध्ये आहे. हे सगळे पॉलिटिक्समध्ये त्याचं आहे. म्हणजे आपण ह्या ज्या इन्स्टिट्यूशन्स बनवलेल्या आहेत, मग ते राज्य असेल, राज्याच्या त्या वेगवेगळ्या अंग असतील, ज्याला आपण विधिपालिका म्हणतो, कार्यपालिका म्हणतो, न्यायपालिका म्हणतो, तर हे सगळे जे राज्याचे जे ॲपॅरेटस आहे हे कशासाठी आपण निर्माण केलेले आहेत? लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, त्यांचे जे मूलभूत प्रश्न आहेत, त्यांचे जीवन भरण्याचे प्रश्न आहे. म्हणून मी मगाशी म्हणालो की फ्रॉम क्रॅडल टू ग्रेव. क्रॅडल म्हणजे काय? पाळणा. पाळणाचा याचा अर्थ असा की मुलाचा जन्म होणे आणि त्याचा मृत्यू होणे, ते या सगळ्या गोष्टींना राजकारण हे व्यापते. म्हणून त्याची व्याप्ती इतकी मोठी आहे. तर मला अतिशय आनंद होतो आहे की या विभागाला 80 वर्ष झालेले आहेत. हा महत्त्वपूर्ण नागपूर विद्यापीठाचा विभाग आहे, आणि त्याची आपली 80 वर्षाची जी यात्रा ही पूर्ण केलेली आहे. या यात्रेमध्ये आपण सगळे सहभागी आहात. तर हा एक नेत्रदीपक सोहळा डॉक्टर विकास जांभूळकर यांच्या नेतृत्वाखाली, विभाग प्रमुख डॉक्टर विकास जांभूळकर यांच्या नेतृत्वाखाली आपण घडून आणला. तर त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आता तुम्ही मंडळी सकाळपासून जमलेली आहात, तुम्ही थकलेली असाल बिलकुल. मी सुद्धा सकाळपासून इथे 11 वाजेपासून, तर आणि बराचसा आता हॉलही खाली झालेला आहे. तर मला असं वाटतं की अधिक काही बोलण्याचं औचित्य मला दिसत नाही. आणि ज्यावेळेस तुमचे काही कार्यक्रम होतील त्या कार्यक्रमामध्ये मी आवर्जून उपस्थित राहील. आणि एवढे बोलून माझे 2 शब्द मी संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. आज आपण माजी विद्यार्थी संघटनेचं गठन केलेलं आहे. त्या एकंदरीत सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण जे काही चर्चेला मुद्दे घेतलेले होते त्या सगळ्या मुद्द्यांची आपण उकल करण्याचा आणि ते ऑन बोर्ड घेण्याचा प्रयत्न केलेला. या कार्यक्रमानिमित्त आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले सन्माननीय डॉक्टर गवई सर यांचं मी
माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने आभार व्यक्त करतो. तद्वतच ज्यांच्या नेहमी स्फूर्तीने आणि ज्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्हा विद्यार्थ्यांना नवीन उपक्रम करण्याचं बळ मिळते ते आमचे सन्माननीय डॉक्टर विकास जांभूळकर सर यांचे मी आभार व्यक्त करतो. आपल्या प्रमुख अतिथी म्हणून या कार्यक्रमाला लाभलेले डॉक्टर मोहन काशीकर सर यांचंसुद्धा मी आभार व्यक्त करतो. नवीन कार्यकारिणीला सदिच्छा मंगल कामना व्यक्त करतो. आणि तुम्ही इतक्या पेशन्सनी सकाळपासनं बसून आहात आणि या एकंदरीत कार्यक्रमाचा भाग झालेला आहे, त्यामुळे तुम्हा सर्वांचं सुद्धा मी आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. हो हो तुम्हाला हो बॅग हे सरांना तुम्हाला द्यायचं सर हे तुमच्यासाठी